तर जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था डाएट सांगली यांच्या मार्फत जो निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम वेबिनार विषय आहे तो आपला कृतीचा बुधवार हा सत्र पहिला आहे. आज दिनांक रोजी जो विषय आहे, जो नवीन जी आर आलेला आहे आपला दिनांक 5 मार्च 2025 रोजी जो नवीन जी आर आलेला आहे आपला विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम जो हा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपला आज वेबिनार ठेवण्यात आलेला आहे लाईव्ह आपल्या डाएटच्या सांगली मार्फत. तर या डाएटचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर रमेश होसकोटी साहेब, तसेच समन्वयक श्रीमती अश्विनी पाटील अधिव्याख्याता मॅडम, तसेच आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जे तृप्ती धोडमिशे साहेब आहेत मॅडम आहेत, तसेच शिक्षणाधिकारी गायकवाड साहेब यांचं मनपूर्वक मी पहिल्यांदा अभिवादन करतो की त्यांनी मला इथं सादर करण्याची संधी दिली आहे. तर मी पीपीटीच्या माध्यमातून आपल्या समोर काही मुद्दे मांडणार आहे. तर आता आपण जी आर नुसार वाचन या स्तरामध्ये इयत्ता दुसरीचे एक एक स्तर आपण पाहणार आहोत. त्याची एक ओळख पार्श्वभूमी आपण इथं जाणून घेणार आहोत की हे काय करण्यात आलं. निपुण भारत अंतर्गत आपल्याला जो ध्येय देण्यात आलेला आहे की 26-27 पर्यंत सर्व मुलांना वाचन, लेखन आणि अंकगणित या ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, त्यांना परिपूर्ण करायचं आहे. आणि ते हे विधान अतिशय महत्वाचं त्या जी आर मधलं आहे, म्हणून आपल्याला त्याच्यावर काम करायचं. तर त्या आता मी इयत्ता दुसरी मधील वाचन आणि लेखन यावर आपल्याला ते कोणते कोणते स्तर देण्यात आलेले आहेत याच्यावर आपण कामकाज पाहणार आहोत आणि त्याची पार्श्वभूमी एक ओळख करून घेणार आहोत की ते स्तर आहे त्याच्यामध्ये काय येतं, त्याच्यावर काय काम केलं पाहिजे, आपण हे त्याची थोडक्यात ओळख करून आपण घेणार आहोत. तर आता आपण तर आता पहिला स्तर आहे वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्यांचे ध्वनी उच्चार ओळखत नाही. आता हा पहिला स्तर आहे, विद्यार्थी आपला इयत्ता दुसरीतील आहे, पण आपल्या जे वर्णमालेतील सर्व जे अक्षर आहेत ती त्याची ध्वनी उच्चार ओळखत नाही. म्हणजे हा विद्यार्थी याला अजिबात वर्णमालेतील कोणत्याही अक्षराची ओळख नाही, ध्वनीचा उच्चार ते ओळखत नाही, म्हणजे तो एकदम आता त्याला कोणत्याच प्रकारची ओळख नाही. तर तो पहिल्या स्तरावर असणार आहे. मग एक उदाहरण म्हणून याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर बघा आपल्याकडे भरपूर निपुण अंतर्गत आपल्याला मराठी भाषा पेटी आलेली आहे, त्याची मार्गदर्शिका पण आपल्याला देण्यात आलेली आहे की मराठी भाषा पेटी कसं वापरायचं का नाही. त्यामध्ये अनेक प्रकारचे साहित्य दिलेले आहेत. आता सुद्धा निपुण अंतर्गत अनेक पेट्या आलेल्या आहेत. आता जो पहिला स्तर आहे आपला, हा पहिला आपल्या वर्णमालेतील आपल्या समोर दाखवत आहे की वर्णमालेतील सर्व अक्षर, ध्वनी हे जे आहे यांच्या माध्यमातून आपण असे साहित्याचा वापर करून त्या विद्यार्थ्यांना पुढच्या स्तरावर आपल्याला कसं नेता येईल, तर आपल्याला यासाठी आपल्याला हे कामकाज करायचं आहे. म्हणजे पहिल्या स्तरावर जो विद्यार्थी आहे त्यात तो अक्षरही ओळखत नाही, तो दोन्ही उच्चार कळत नाही, तर अशा माध्यमातून शासनाकडून आपल्याला अनेक प्रकारचे साहित्य पुरवण्यात आलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला कामकाज करून त्या विद्यार्थ्याला पुढच्या स्तरावर न्यायचं. मग आता पुढचा स्तर बघूया आपण कोणता आहे. आता वर्णमालेतील सर्व अक्षरे त्याचे दोन्ही उच्चार ओळखतो. बघा आता काय होतं, अक्षरे पण ओळखत नव्हता आणि ध्वनीचा उच्चार पण ओळखत नव्हता. पण आता इथं काय झालं स्तर 2 मध्ये की आता आपण जे काही साहित्य वापरलं, आणखीन प्रत्येक शिक्षकाकडे वेगवेगळे स्किल असेल, त्यांनी केलेलं साहित्य तयार असेल, आपल्या भाषा पेटीतलं असेल किंवा त्यांनी स्वतः तयार केलेलं असेल किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पीपीटी, पीडीएफ कोणतंही माध्यम करा, कुठल्याही माध्यमाचा वापर करा, पण आपल्याला पहिल्या स्तरावरून पुढच्या स्तरावर जाण्यासाठी त्याचं करायचं. आता बघा दुसऱ्या स्तरात तो काय बदल झालेला आहे, वर्णमालेतील सर्व अक्षर व ध्वनी उच्चार ओळखतो. म्हणजे अक्षर पण ओळखायला लागला आता आणि उच्चार पण ओळखायला लागला. मग ही तयारी केल्यानंतर हळूहळू आता तो पुढच्या स्तरावर जाणार आहे. आता पुढे काय झालं बघा, आता बघा या ठिकाणी आता इथं बघा सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्द वाचतो. आता खूप महत्वाचं आहे. आता 2 बेसिक होते की त्याला वर्णमालेतील अक्षर किंवा जे मुळाक्षर आहे त्याचे दोन्ही उच्चार एवढ्यापर्यंतच होतं. पण आता इथं सर्व अक्षरे तो ओळखायला लागलेला आहे आणि त्यांच्या जी अक्षरं ओळखतोय क म र प जे काही अक्षरं असतील यांच्या मदतीनं तयार होणारी
दोन अक्षरी शब्द तो ओळखायला आता लागलेला आहे. याच्यासाठी बघा आपल्याकडे छानपैकी आपल्याकडे असे वाचन पाठ आलेले आहेत. वाचन पाठ अशा पद्धतीचे, या पद्धतीचे आपल्याला वाचन पाठ आलेले आहेत. आपल्या भाषा पेटीमध्ये आपल्याला देण्यात आलेले आहेत ते. मग याचा वापर त्या ह्याच्यामध्ये की वाचन पाठ कशा पद्धतीने आपण घ्यायचं का नाही. मग वाचन पाठ 1 मध्ये तो दिलेले आहेत. त्याच्यामध्ये अक्षर गट आहे, अक्षर गटावरून आपण तो तयार करून घेऊ शकतो. याच पद्धतीने आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. तर पुढचा स्तर बघूया आपण. चौथा स्तर आहे बघा. सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 3 ते 4 अक्षरी शब्द वाचतो. आता बघा काठीने पातळी थोडीशी वरती गेली. एकदम बेसिक आहे हे. पहिल्या 3ऱ्या स्तरावर आपण काय बघितलं, 2 अक्षरी शब्द वाचतो. कशाच्या मदतीनं? स्वरचिन्हाच्या मदतीनं. म्हणजे अ आ इ जे आहे आपण जे काना वेलांटी उकार जे म्हणतो याच्या मदतीनं तो 2 अक्षरी शब्द वाचणार आहे. आता इथं 4थ्या स्तरावर काय करणार आहे, सर्व अक्षरे व स्वरचिन्ह यांच्या मदतीने आता 3 आणि 4 अक्षरे. पहिल्यांदा 3ऱ्या स्तरावर 2 अक्षरी शब्दावर गेलेला आहे. पुढे बघूया आता आपण काय देतो. आता 5व्या स्तरावर बघा, थोडीशी काठीने पातळी आणखीन वाढला. आता मजकूर आहे, साधा मजकूर आहे, त्याच्यामध्ये विरामचिन्हाची दखल घेतो. म्हणजे कसं, आता समजा दुसरीचा विद्यार्थी एकदम बेसिक लेवलवर आहे, त्याला पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, एखादी पूर्णविराम पण आलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि प्रश्नचिन्ह पण आलं पाहिजे. अशी ओळख त्यांना करून देण्यासाठी एक साधा मजकूर देऊन त्याचं वाचन आणि सराव त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे आपल्याला. अध्ययन स्तर 6वा बघा. कृपया जरा माईक बंद करा सगळ्यांनी. अध्ययन स्तर 6वा बघा. परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो. आता इथं बघा आणखीन स्तर थोडस पुढे गेला. आता त्याला शब्द वाचता येतात, 1-2 शब्दाची वाक्य वाचता येतात. मग आता इथं काय म्हटलंय, त्याला परिचित, खूप महत्व आहे या शब्दाला. म्हणजे त्याला परिचित असलेला मजकूर पाहिजे. पण ती किती शब्दांनी तयार झाला पाहिजे वाक्य? 2 ते 3. चला, माझी शाळा हा आहे, माझी शाळा आहे, याच्यात 3 शब्द आले. पण त्याला शाळा, माझी या शब्दांचा परिचय आहे. म्हणजे परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी त्याला तयार झालेली लहान लहान छोटी छोटी वाक्य. मला दे, तू घे, वर बघ, हे 2 शब्दांनी तयार झालं. असे किंवा 3 असे वेगवेगळ्या शब्दांचं वाक्य शब्दांनी तयार होऊन सोप्या तो वाक्य वाचता त्याला आलं पाहिजे या अध्ययन स्तर 6 मध्ये. याच्या पुढचा स्तर बघूया. आता अध्ययन स्तर 7 मध्ये काय म्हटलेलं आहे. आता इथं पण परिचित मजकूरच आहे, पण इथं 2 ते 3 शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त वाक्य वाचतो. बघा 6 वर काय होतं, सोपे शब्द होते. त्याला आपण एक उदाहरण दाखल सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता या ठिकाणी काय देण्यात आलं आहे, 2 ते 3 सोपे जोडाक्षर वाक्य. म्हणजे त्याच्यामध्ये एखादी जोडाक्षर आलं पाहिजे. त्या 2-3 दोन्ही मध्ये फरक काय आता लक्षात आलं असणार. 6 आणि 6, 7 या 2 स्तरामध्ये काय फरक आहे. 6 मध्ये जोडाक्षर युक्त शब्द नव्हते, पण 7 मध्ये जोडाक्षर युक्त त्याच्यामध्ये एखादी शब्द टाकलं पाहिजे आणि त्याच्याने तयार झालेलं वाक्य म्हणजे जोडाक्षरयुक्त वाक्य त्याला वाचता आले पाहिजे. आता पुढे बघूया आपण 8व्या स्तरामध्ये काय दिलेलं आहे. 8वा बघा. आता इथं पण काय सेमच आहे बघा. आता काठिण्य पातळी 6, 7, 8 जर आपण लक्षात घेतलं तर 6 मध्ये काय आहे, त्याला सोपे वाक्य आहेत. 7 मध्ये काय आहे, जोडाक्षरयुक्त आहेत. आता इथं बघा, इथं सुद्धा परिचित मजकूरच पाहिजे. त्याला 2-3 शब्दच पाहिजे. पण काय आहे, अचूकपणे लहान वाक्य, पण तो अचूकपणे वाचता आलं पाहिजे विराम चिन्हासह. म्हणजे आता समजा श्याम राम गावाला गेले असा शब्द आहे, मग त्याला ते उच्चार विराम चिन्हासहित आरोह अवरोहासह योग्य गतीनं वाचता आलं पाहिजे. मी म्हणतोय मी गावाला जातो, एकदम बोललं तर त्याला ते तसं वाचता नाही. मी गावाला जात आहे एकदम, म्हणजे त्याला आवाजामध्ये त्याचा व्यवस्थित चढ उतार झाला पाहिजे. तो विराम चिन्हाचा अचूकपणे वापर केला पाहिजे आणि त्याला छोटी 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 वाक्य अशी आपल्याला करून त्याचा सराव करून आपल्याला या ठिकाणी या स्तरावर यायचं. म्हणजे बघा 6, 7, 8 आपल्या लक्षात आलं असणार की यामध्ये 2-3 शब्दच आहेत, पण एका ह्याच्यामध्ये जोडाक्षरयुक्त शब्द आहेत. 6 मध्ये, 7 मध्ये जोडाक्षरयुक्त शब्दांचा वापर करायचा आहे. 8 मध्ये अचूकपणे विराम चिन्हाचा अवरोहासह योग्य गतीनं त्याला वाचन करायचं आहे. आता पुढचा स्तर बघूया आपण. 9वा स्तर. 9व्या स्तरामध्ये काय सांगण्यात आलंय, आता इथं सुद्धा परिचित मजकूर आहे. आता जेव्हा 7, 8 बघितलं त्याच पद्धतीनं पुढचे स्तर त्याच्यावरच डिझाईन केले आहेत.
बघा परिचित मजकूरच आहे, पण इथं शब्दांची मर्यादा वाढली, त्याची काठिण्य पातळी वाढली. मागे किती शब्द होते? 2 ते 3 होते. आता इथं 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो. म्हणजे अध्ययन स्तर जर 9वा बघितलं तर अध्ययन स्तर 6शी मिळतं जुळतं आहे. फक्त फरक काय आहे की तिथं 2 ते 3 शब्द आहेत आणि 9व्या स्तरामध्ये 3 ते 5 सोपे शब्दांनी तयार झालेलं वाक्य आपल्याला त्याकडनं वाचन करून घ्यायचं. आता 10वा स्तर बघूया आपण. आता बघा, आता 10वा स्तर आणि 7वा स्तर या दोन्हीची जोड घालूया आपण. आता इथं बघा परिचितच मजकूर आहे. 7व्या स्तरावर काय होतं? 2 ते 3 शब्दांनी जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो. आता 10व्या स्तरावर काय आहे? शब्दांची मर्यादा वाढलेली आहे. इथं 2 ते 3 ऐवजी इथं 3 ते 5 शब्दांचं जोडाक्षरयुक्त लहान वाक्य तयार झालेलं त्या विद्यार्थ्यांकडनं आपल्याला वाचन करून घ्यायचं आहे. म्हणजे बघा 6ची जोड 9ला लागली, 7ची जोड 10शी लागली. आता बघा पुढे काय होतं बघूया आपण. आता बघा अध्ययन स्तर 11 आलं बघा परत. आता हा अध्ययन स्तर जो 11 आहे तो बरोबर आपला कशाशी जुळतो? 8 याच्याशी जुळतो. बघा इथं पण परिचित मजकूर आहे, पण शब्द मर्यादा वाढलेली आहे. तिथं 2 ते 3 शब्द होते, या ठिकाणी आपल्याला 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अरोहासह योग्य गतीने वाचतो. म्हणजे बघा फक्त स्तर तेच वाढत गेलेत. आपण काम करायला सुद्धा वर्ग पातळीवर आपल्या शिक्षकांना खूप सोप्या पद्धतीनं झालंय की स्तर आपण समजून घेतलं पाहिजे. तर त्याच्यावर जर आपण काम केलं तर त्याच्यामध्ये शब्दाची मर्यादा वाढत गेलेली आहे आणि त्याचा सातत्यपणाने आपल्याला 15-15 दिवसाचे टप्पे तर देण्यात आलेले आहेत. त्या 15-15 दिवसामध्ये आपण त्या पद्धतीचं जर काम करत गेलो तर अवश्यपणे तो विद्यार्थी त्या गतीने तिथे त्या ठिकाणी वाचणार आहे. तर आता या ठिकाणी बघूया आपण 12वा स्तर काय सांगतो. कृपया जरा स्क्रीनवर कोणीही काही करू नका प्लीज. अध्ययन स्तर 12वा बघा. आता इथं सुद्धा काय सांगितलं बघा. आता स्तर आता बघा अपरिचित मजकुरातील. आतापर्यंत आपण काय पाहिलं? परिचित मजकूर पाहिलेला आहे. आता या ठिकाणी अपरिचित मजकुरावर जाणार आहोत आपण. आतापर्यंत त्याला चिन्ह होते, तिथून 2 अक्षरी शब्द, जोडाक्षरयुक्त शब्द, परत त्याच्यामध्ये 2-3 शब्दांत तयार होणारे, 3-5 अक्षरांनी शब्द होणारे, विरामचिन्ह असं हे बघत आलो. पण आता अध्ययन स्तर 12वर आल्यावर त्याचा टप्पा थोडासा बदल होतो. इथं काय बदललं? आतापर्यंत परिचित मजकुरावर आपण काम करत होतो, पण आता इथं अपरिचित मजकुरावर काम करायचं आपल्याला. कारण येता दुसरीचं वाचन ही जर क्षमता जर आपण बघत असेल तर आता शेवटी आपण येत आहोत. अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो. खूप सोपं आहे बघा. आता 2 ते 3 वरून आलो आपण, 3 ते 5 वरून आलो, पण आतापर्यंत परिचित होती. आता आपल्याला अपरिचित मजकूर 4 ते 5 शब्दांचे असे सोपे संच तयार करावे लागतील, सोपे लहान वाक्यांची, आणि त्याचा सराव या ठिकाणी करून घ्यायचा. आता 13वा स्तर बघूया. अध्ययन स्तर 13वा. अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो. आता बघा परिचित मध्ये जेव्हा आपल्याला म्हटले होते की आपल्याला 3 ते 5 शब्द वाचतो, आता इथं तसंच काठीण्य पातळी थोडी वाढत गेली आहे, बेसिक एकदम. आता अपरिचित शब्दावर आपण काय बघितलं मागच्या ह्याच्यामध्ये? 4 ते 5 सोप्या शब्दांनी बघितलं. पुढच्या स्तरावर काय आता आपण बघतोय? 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली. आता इथं बदल काय झाला आपला? जोड अक्षर युक्त. बघा हा खूप महत्वाचा आहे. इथं 12वा आणि 13वा सेमच आहे, पण इथं आता जोड अक्षर युक्त लहान वाक्य वाचतो. म्हणजे त्या वाक्यामध्ये 4 ते 5 शब्दांचा वापर करून आपण जे वाक्य तयार करणार आहोत त्यामध्ये जोडाक्षरयुक्त शब्द आला पाहिजे. शिंदे सर एक आता मिनिट. शिंदे सर एक मिनिट. विकास राजे सर म्हणून आहे, त्यांच्याकडून हे स्क्रीनवर रेषा ओढल्या जात आहेत. कृपया त्यांनी ते करू नये. विकास राजे सर, स्क्रीनवर तुमचं नाव येत आहे आणि सर्वांनी आपले माईक म्यूट करावेत. निलेश पडळकर यांना शिवाजी माने यांच्याकडून अनुरोध आहे. शिंदे सर चालू करा. ओके 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 थँक्यू. ठीक आहे, स्क्रीन दिसते मॅडम? ठीक आहे.
तर आता आपण 13व्या स्तरावर बघितलं आपण की आता आपण आतापर्यंत आपण परिचित बघत होतो. पण आता अध्ययन स्तरावर आपण शेवटी शेवटी चाललो होतो, आपण त्याचा टप्पा पूर्ण करत चाललो होतो. पण आता इथं अपरिचित शब्दावर आपण येऊन बसलेले आहोत. पण या ठिकाणी आता जोड अक्षरयुक्त आपल्याला अपेक्षित आहे. आता बघा इथं या ठिकाणी पुरस्कार यांचा हे पेटा बनवून सत्कार होत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. शिंदे सर आवाज येत नाही. हो मॅडम, करतोय. स्क्रीन माझी जराशी हे झाली होती. ओके, दिसतंय ना मॅडम आता स्क्रीन? ओके, थँक्यू. हा दिसते, चालू कर. ओके ओके, ते मध्ये जरा हे झाल्यामुळे झालं. हा, तर आता आपण 13 पर्यंत बघितलेलं आहे. आता अध्ययन स्तर 14वा बघूया आपण. अपरिचित मजकूरच आहे या ठिकाणी. पण 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य आहे. पण आता स्तर इथं काठिण्य पातळी वाढली बघा. लहान वाक्य आहेत पण तो अचूकपणे वाचतो. विराम चिन्हासह त्याचा वापर करून वाचतो. आरोह आणि अवरोहासह व योग्य गतीने वाचतो तो. आता बघा काय फरक आहे. म्हणजे हा जो दुसरीचा शेवटचा जो 14 स्तर दिलेले आहेत की मग जेव्हा विद्यार्थी हा 14व्या स्तरावर येतो तर आपला जो GR आपला 5 मार्चचा जो GR आलेला आहे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानावर, मग ही क्षमता वाचनाची क्षमता तो अत्यंत स्तर 14 पर्यंत पूर्ण झाल्यावर तो पूर्ण करू शकणार आहे. याच्यासाठी वेगवेगळे संदर्भ देखील दिलेले आहेत. मी आपल्याला संदर्भ दाखवला आत्ताच आपल्याला की आपल्याला व्हिडिओच्या ह्याच्या माध्यमातून दाखवलं की भाषा पेठेची मार्गदर्शिका आहे. आपल्या शाळेमध्ये SRT कडनं आपल्याला मराठी भाषा पेठी देण्यात आलेली आहे. आता निपुण भारत अंतर्गत 2-3 पेट्या आलेल्या आहेत. त्या पेट्याचा जरी जर आपण वापर ह्या मजकुरांसाठी जर केलं तर खूप छान पद्धतीने आपली ही तयारी होणार आहे. हे वाचनासाठी वाचन पाठ अक्षर गटावर असे भाषा पेटीमध्ये सुद्धा आपल्याला खूप छान साहित्य आले. वाचन अक्षर गटावर, वाचन अक्षर गट 1, 2, 3 वर. आता तुम्ही चित्राच्या माध्यमातून जे आपल्याला आहे असे साचे देखील त्या भाषा पेटीमध्ये आहे. आपण तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर करून करून घेतो आपण, त्यावर सुद्धा आपण पाहणार आहोत. विद्या प्रवेश मध्ये अनेक पद्धतीने कृती दिली आहे. विद्या प्रवेशाची आपल्या शाळेमध्ये प्राप्त आहे, याचा सुद्धा आपण या कृतीचा वापर करून आपल्या विद्यार्थ्याची आपल्या या स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा वापर आपण करून घेऊ. तर आता वचन आहे, तर आता आपण दुसरीच्या संदर्भात लेखनाचे कोणते स्तर आहे ते आपण समजून घेणार आहोत. आता बघा इथं लेखाच्या संदर्भात देखील तसंच आहे. अक्षरे पाहू शकत शिंदे सर जरा आवाज कमी येतोय. ओके मॅडम, ओके. आता आता हॅलो, मॅडम आवाज येतोय आता माझा? येतोय, चालू करा तुम्ही. हो ना, मध्ये मध्ये कोणी कोणी काय काय करतो. ठीक आहे, तर आता आपण समजून घेतलेलं आहे की आपण वाचनाचे आपण बघितलेलं आहे. संदर्भ सुद्धा भरपूर आहेत आपल्याकडे SRTच्या मार्फत आपल्याला देण्यात आले. तर आता आपण लेखनाच्या संदर्भात बघूया. वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही. तर आता जी काही वर्णमालेची जी काही अक्षरे आहेत, आता तो वाचायला शिकलेला आहे मूल, पण आता ते पाहून लिहू शकत नाही. मला त्याला सांगितल्यानंतर लिहिता येते पण पाहून सुद्धा लिहू शकत नाही, म्हणजे तो पहिल्या स्तरावर. आता पुढचा स्तर पाहूया आपण. अध्ययन स्तर 2 वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो. आता बघा या ठिकाणी
आता ते आपण वाचनाचा सराव घेतलेला आहे, लेखनाचा धूळपाटी, अनेक पद्धतीने आपण बऱ्याचशा साहित्याचा वापर करून आपण टॅबवर घेत आहे. तुमच्याकडे आता डिजिटल पॅनल बोर्ड आलेले आहेत. अशा पद्धतीचे अनेक मराठीवर आधारित आपल्याला प्ले स्टोअरवर ऍप्स आहेत. त्याच्या माध्यमातून तो वर्णमालेचा अक्षर आपण सराव करून घेऊ शकतो अक्षरांचा. आता तो वर्णमालेतील त्याच्या समोर आपण असे दिलेले आहेत वर्णमालेत क्रम वगैरे, तो पाहून तो लिहितोय, आता लिहायला शिकतोय आता, तर तो विद्यार्थी या स्तरावर आपल्याला येणार आहे. आता अध्ययन स्तर 3 काय, सोपे शब्द पाहून लिहितो. आता बघा, तो तिकडे वाचायला शिकलेला आहे. आता सर्व अक्षर वर्णमालेतील क म र क्ष प हे सगळी अक्षरं त्याला येत आहेत. मग आता ही अक्षरं आल्यानंतर तो सोपे शब्द पाहून लिहितो त्याच अक्षरात. आता म्हणजे बघा, आता आपण वाचन पाठ आपण अक्षर गट आपण दुसरा बघूया. तर या दुसऱ्या वाचन अक्षर गटामध्ये काय म क र ब घ आणि हे दिलेले आहे. मग आता हे अक्षर आहेत. आता बघा, याच अक्षर गटाचा वापर करून या ठिकाणी बघा, आता अक्षर गट कुठला घेतलेला आहे, क अक्षर घेतलेला आहे आणि प याच्यावर क प हा शब्द तयार झाला. म्हणजे इथं त्याला वर्णमालेतील अक्षरे पाहून तो लिहायला शिकलेला आहे. आता तो सोपे शब्द पाहून लिहितोय. म्हणजे आपण असे भाषा पेटीतील आपल्या मराठी जी पेटी आलेली आहे त्याच्यातले हे जे कार्ड शब्द अक्षर जर काढली त्यांना दिली तर त्यापासून सोपे शब्द तो पाहून लिहू शकतो. पुढचा स्तर बघूया आपण. चौथा, श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे अक्षरांच्या ध्वनीला उच्चार ऐकून अक्षरे लिहितो. आता इथं खूप महत्वाचं आहे. काही ठिकाणी बघा, मुलांना ळ सांगतो आपण शाळा, सांगितल्यानंतर शाला लिहितात. ळ सांगितलं की ल लिहितात. प सांगितल्यानंतर फ लिहितात. म्हणजे असे बरेचसे अक्षर आहेत. न सांगितलं तर न न न हे आणखीन ध्वनीचे त्याला उच्चार ऐकून अक्षरे लिहितो. म्हणजे योग्य उच्चार त्याला कळता आलं पाहिजे. ते अक्षर मग काय म्हटलेलं आहे, प म्हटलेलं आहे का फ म्हटलेलं आहे, ते त्याचं सर्व अक्षरे अक्षराच्या ध्वनीला उच्चार ऐकून अक्षरे लिहितो. म्हणजे त्या ध्वनीचा उच्चार तो ऐकला पाहिजे, तसंच ते लेखन करता आलं पाहिजे, त्याला श्रुतलेखन करता आलं पाहिजे. इथं पाहून नाही, आता तो बिना आपल्याला पाहून लिहिणार नाही. आता इथं तो ऐकणार आहे, आपण सांगणार आहे आणि तो श्रुतलेखन या ठिकाणी करणार आहे. पुढचा स्तर बघूया, 5 नंबरचा. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो. आता बघा, तुम्हाला जो मी अक्षरगट दाखवला त्याच्यात स्वरचिन्ह कोणता होता, पहिल्या 2 नंबरच्या आ हा स्वरचिन्ह होता. मग आता म क र ब घ याला जर मी आ स्वरचिन्ह दिला तर म ला आ जोडला तर तो मा होतो, क ला आ स्वरचिन्ह जोडला तर तो का होतो, र ला आ स्वरचिन्ह जोडला तर रा होतो. अशा पद्धतीनं श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरांना ती स्वरचिन्ह वापरून तो शुद्ध लिहितो. अशा पद्धतीचं या स्तरावर लेखन करून घेणं, शुद्ध लेखन करून घेणं अपेक्षित आहे. नंतर बघा, अध्ययन स्तर 6 हे पण शुद्ध लेखनावरच आहे. आता वर्णमालेतील सर्व अक्षरे सर्व स्वरचिन्हे वापरून लिहितो. आता वरती अध्ययन स्तर 5 मध्ये काय म्हटलेलं आहे, काही अक्षरे, पण या ठिकाणी थोडी काठीण्य पातळी वरचा स्तर आहे. इथं काही अक्षरे लिहित असेल तर ओके 5व्या स्तरावर. पण जेव्हा काही अक्षरे त्याच्यावर सराव घेत असताना श्रुतलेखन करत असताना पुढे 6व्या स्तरावर पण काय अपेक्षित आहे की सर्व अक्षरे स्वरचिन्हे वापरून तो शुद्ध लेखन केलं पाहिजे. हे अध्ययन स्तर 6 मध्ये अपेक्षित आहे. अध्ययन स्तर 7 मध्ये बघा, आता थोडीशी काठीण्य पातळी इथं वापरली आहे. श्रुतलेखन करतोय इथं पण वर्णमालेतील सर्व अक्षरे पण घेतोय, स्वरचिन्ह युक्त व जोड अक्षर युक्त शब्द लिहितो. आता इथं बघा, स्वरचिन्ह युक्त आणि जोडाक्षर युक्त हे 2 टप्पे या ठिकाणी या स्तरावर वाढलेले आहेत. 8वा स्तर बघूया लेखनामध्ये. 2 ते 3 शब्दांनी व सोप्या जोडाक्षराची 1 ते 2 सोपी वाक्य पाहून लिहितो. आता बघा, अक्षर संपली, शब्द संपले. आता इथं 2 ते 3 शब्द घ्यायचे, पण कशी ती सोपी असली पाहिजे. पण सोपी पण कशी, जोडाक्षराची. 1 ते 2 सोपे वाक्य पाहून लिहितो. आता इथं स्तर बघा किती, त्याचे टप्पे करायचे आणि त्या पद्धतीने मुलांचं 2 ते 3 शब्द घ्यायचे, पण ती कशी असली पाहिजे, एकदम सोपी असली पाहिजे. त्यात जोडाक्षर आलं पाहिजे आणि 1 ते 2 सोपे वाक्य त्याच्यावर आपल्याला त्याचं लेखन करून आपल्याला घ्यायचं आहे. तो लिहिता येऊ शकला पाहिजे या स्तरावर. 9वा स्तर बघा, आता तोच आहे, वरचच आहे, 8वा स्तर आहे. पण इथं आता काठीण्य पातळी काय होते, शब्दांची मर्यादा जास्त आहे. वरती 8व्या स्तरावर किती होती, 2 ते 3,
पण इथं आता 4 ते 5 सोपे शब्द, सोपे जोडाक्षरी असलेली 2 ते 3 वाक्य पाहून लिहितो. वरती आता किती म्हटलंय, 1 ते 2 सोपी वाक्य म्हटलेलं आहे. इथं शब्दसंख्या पण वाढलेली आहे, जोडाक्षर तर दोन्हीत पण आहे, पण वरती 2 ते 3 शब्द आहेत, खालती 4 ते 5 शब्द आहेत, वरती 1 ते 2 सोपी वाक्य आहेत आणि 9व्या स्तरावर 2 ते 3 वाक्य पाहून लिहितो. बघा, हे अशा पद्धतीनं 8व्या स्तरावरून ती तयारी पूर्ण झाल्यानंतर 9व्या स्तरावर तो विद्यार्थी जाणार आहे. आता या स्तराची तयारी झाल्यानंतर लेखनाला सुरुवात केल्यानंतर पुढचा स्तर काय असतो, अध्ययन स्तर 10. 2 ते 3 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो. आता बघा इथे तो पाहून लिहित होता आतापर्यंत सगळं काही, पण आता या ठिकाणी ऐकून लिहिण्याचं म्हणून त्याची काठिण्य पातळी एकदम आता कमी आणलेली आहे. बघा 10व्या स्तरावर 2 ते 3 शब्दच आहेत, मॅडम ते काय आपण सांगणार आहोत, पुढारीचे सगळे लोक आले ते विद्यार्थी पुढारी ऐकणार आहे आणि तो योग्य गतीने लिहिणार आहे. त्यांचे सगळे त्यांच्या परीक्षा होती आता 11व्या स्तरावर बघा, थोडीशी कृपया जरा माईक बंद करा. चांगले म्हणजे अशाच्या मुसलमान म्हातारे कार्यक्रम. संभाजी कोडक सर जत अध्ययन स्तर 11. 2 ते 3 शब्द व जोडाक्षर युक्त 1 ते 2 वाक्य ऐकून विराम चिन्हासह योग्य गतीने लिहितो. बघा आता 2 ते 3 शब्दच आहेत, जोडाक्षर युक्तच आहे, इथं पण 1 ते 2 वाक्य तो ऐकणार आहे आता पण काय याच्यामध्ये बदल काय आहे, आता विराम चिन्ह आलेले आहेत या ठिकाणी. 11व्या स्तरामध्ये विराम चिन्हाचा समावेश करण्यात आलेला आहे. आता 12वा स्तर बघा काय, 2 ते 3 सोप्या शब्द आहेत, 2 ते 3 सोपे वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो. म्हणजे त्या ठराविक त्या गतीमध्येच लिहिलं पाहिजे. म्हणजे मी वाक्य सांगितलेलं आहे आणि तो लिहिला नाही त्या गतीनं, तो एक शब्द लिहितोय आता 2 मिनिटात, पुढच्या 2 मिनिटात एखादी पुढचं लिहितोय, मग 6 मिनिटात तो वाक्य पूर्ण होते, नाही तर तो योग्य गतीमध्येच तो शब्द, तो पूर्ण वाक्य त्याला लिहिता आलं पाहिजे. हे या ठिकाणी 12व्या स्तरामध्ये अपेक्षित आहे. त्याच्या पुढचा 13वा स्तर आहे, तिथं पण 2 ते 3 सोपे शब्दच आहेत. आता बघा 12 आणि 13 मध्ये काय फरक पडलेला आहे, जोडाक्षर आलेले आहेत, विराम चिन्हाचा वापर झालेला आहे, पण 3 ते 4 वाक्य ऐकून लिहायचं आहे. आतापर्यंत 2 ते 3 वाक्य लिहित होता तो योग्य गतीनं किंवा विराम चिन्हाचा वापर करून, पण या 13व्या स्तरावर काय आलेलं आहे, तिथं आता 3 ते 4 वाक्य ऐकून तो योग्य गतीनं लिहिणार आहे या ठिकाणी. आता 14वा स्तर बघूया आपण. शुद्ध लेखनाकरिता 4 ते 5 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो. आता बघा, आता इथं श्रुत लेखनाकडे आपण आलेलो आहोत. किती, 4 ते 5 शब्दांची मर्यादा आहे. इथं या ठिकाणी जर बघितलं तर 4 ते 5 दुसरीच्या ह्याला 4 ते 5 शब्दाच्या वर आपल्याला गेलंच नाही. म्हणजे 2 ते 3 शब्दांचं वाक्य, 3 ते 5 शब्दांचं वाक्य, 4 ते 5 शब्दांचं एखादी वाक्य, हेच शेवट अंतिम पातळी त्याची ठरण्यात आली. आता 15वा स्तर बघूया. 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे आणि युक्त एक वाक्य विराम चिन्हासह ऐकून योग्य गतीनं लिहितो. बघा आता या ठिकाणी सुद्धा आता तिथं पण लिहितोच म्हटलेला आहे योग्य गतीनं, या ठिकाणी पण म्हटलेलं आहे, पण इथं बदल काय आहे हे समजून घेऊया आपण. इथं जोडाक्षरे आलेली आहेत. 14व्या स्तरावर जोडाक्षरे नाही आहेत, 15व्या स्तरावर इथं जोडाक्षरे आलेली आहेत. तर आता या लेखनाचा इयत्ता दुसरीच शेवटचा स्तर आपण समजून घेऊया. ही आपली तुला ही काम लागले हे पूर्ण केल्यानंतर आपल्याला शेवटच्या स्तरावर जो विद्यार्थी न्यायचा आहे, तर ही अगोदरची लेखनामधली डोक्याला काय कळत नाही रे, कोण लागतंय कोडक सर, संभाजी कोडक जत, काय चाललंय? माईक म्यूट करा ना. बोला. ठीक आहे, ओके, थँक्यू. हा, तर आता बघा 16व्या स्तरावर मी इथं थोडंसं बोलू इच्छितो की आपल्याला जो मेन वाचनाचा आणि लेखनाचा स्तर तो वरती दिलेला आहे, आपल्याला जी क्षमता त्याची उद्दिष्ट दिलेला आहे बाजूला आपल्याला या परीक्षामध्ये आपण करताना जी क्षमता प्राप्त करायचा, प्रथम भाषेसाठी वाचनाचं वेगळं आहे. आता लेखनाचं उद्दिष्ट काय आहे, तर तो 16व्या स्तरावर देण्यात आलेला आहे. कोणतं बघा, सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त 2 ते 3 वाक्य विराम चिन्हासह योग्य गतीने लिहितो. ही स्तर जेव्हा तो विद्यार्थी या स्तरावर येऊन पोहोचतो, तर आपल्याला जो हा 5 मार्चचा जो नवीन GR आलेला आहे, तर तो विद्यार्थी आपला परिपूर्ण आहे आपल्याला असं या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे.
तर आता मी एक डेमो म्हणून, आपण आता एक तंत्रस्नेही म्हणून एक, तर आपल्याला एक डेमो मी इथं दाखवू इच्छितो की आपण त्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा आपण त्याचा सराव करून घेऊ शकतो. एक मुळाक्षरावर आपल्या म्हणजे स्वर चिन्ह आहेत, त्याच्यावर सुद्धा मी एक कृतीयुक्त आपल्याला एक दाखवतो सराव करण्यासाठी अगदी 2 मिनिटांमध्ये. अशा पद्धतीचं साहित्याचा सुद्धा आपण वापर करून घेऊ शकतो. ओके, ठीक आहे. आता बघा, हा गेम स्वरूपामध्ये विद्यार्थी तो शिकणार आहे. तर अशा पद्धतीचं आपण एक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा सराव करून घेऊन आपण अध्ययन पूर्ण करू शकतो. समजा मी आता या ग अक्षरावर क्लिक करतो. बघा, आता इथं ध्वनी पण ऐकणार आहे विद्यार्थी, चित्र पण पाहणार आहे, अक्षर पण पाहणार आहे, ऐकणार पण आहे, आणि तो तिथं सराव पण करणार आहे. कसं? गेम स्वरूपामध्ये दिलं आहे. आता स्टार्ट बटनावर जर मी क्लिक केलं तर तो रनिंग इफेक्ट मध्ये तो अक्षर येणार आहे. जेव्हा मी याला स्टॉप करू तो थांबणार आहे. मग जेव्हा ग अक्षरावर इथं जेव्हा थांबेल तेव्हा तो विद्यार्थी तिथं पुन्हा अजून नवीन स्टार्ट करणार आहे. आता हे झालं, आपण स्वरचिन्हांची ओळख करून घेतली. हॅलो, हा, कसं होतंय, आपण 3री ते 5वीचं पण घेऊया. आपण पुढच्या हो बुधवारी हे हो ऍक्टिव्हिटी दाखवूयात. हं? त्यामुळं हा हो मॅडम, मी फक्त ते हो सराव कसं करून घेता येते तेच सांगितलं हो आहे. हो. तर आपण आज त्याच्या जे हे व्हिडिओ हो हो, शेअर करूया ग्रुपवर, आणि ओके त्यानुसार ओके आपण ओके पुढच्या बुधवारी पण ऍक्टिव्हिटी वरती देणार आहोत. ओके, चालेल चालेल. तर आज या ठिकाणी जेव्हा माझ्याकडे जो विषय देण्यात आलेला होता की जो इयत्ता 2रीचे अध्ययन स्तर वाचन आणि वाचनाच्या संदर्भात आपण 14 स्तर पाहिले, आणि लेखनाच्या संदर्भात इयत्ता 2रीचे 14 स्तर पाहिले. तो स्तर आपण कशा पद्धतीनं चढत्या क्रमावर गेलेला आहे ते आपण दिले. आणि इथं डाएट चांगली मान्य शिक्षणाधिकारी तसेच सर्व डाएट परिवार यांनी मला इथं सादरीकरणाची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू मॅडम. हा, धन्यवाद शिंदे सर. आताच आपल्याला इयत्ता 2री यामध्ये वाचन आणि लेखन या संदर्भाने जे स्तर देण्यात आले होते, त्या स्तराची ओळख आपल्याला या आजच्या सत्रामध्ये करून देण्यात आलेली आहे. आता आपल्याला 3री ते 5वी यामध्ये जे स्तर दिलेले आहेत इयत्तांसाठी, या स्तराची ओळख करून देण्यासाठी मी वासंती कोंदाडे किंवा आपण खेराडकर मॅडम म्हणून ओळखतो, मॅडमना विनंती करते की त्यांनी आपली जे आहे प्रेझेंटेशन त्याला सुरुवात करा. खेराडकर मॅडम. वासंती मॅडम. हा, ते स्क्रीन सुरू करत आहे, चालू कर. हा मॅडम, खेराडकर मॅडम, आवाज येतोय का तुम्हाला? येतोय मॅडम. हा, सुरू करा. वासंती मॅडम सुरू करा. त्यांना फोन करताय का बघा मॅडम. त्यांचं स्क्रीन ओपन आहे, त्यांना काहीतरी ओपन होत नाही बहुतेक. मी करतो मॅडम, मी सांगतो त्यांना, मी करतो हो, फोन. चालू करा. तोपर्यंत बोलायला सुरुवात करा मॅडम. काय होतं, दोघांचं सुरू झालं ना ठीक होतं. हे दोघांचं चालू आहे, माझं बंद आहे. माझं चालू आहे.
हा मॅडम दिसतंय, चालू करा तुम्ही. वासंती मॅडम तुमचा माईक सुरू करा आणि बोला तुम्ही. वासंती मॅडम तुमचा माईक म्यूट करा आणि परत अनम्यूट करा. वासंतीताई तुमचा आवाज येत नाही. वेळ जातोय मॅडम, चालू करा. काय प्रॉब्लेम असेल तर बोला तरी. लॅपटॉपवरून होत नसेल तर मोबाईलवरून ओपन करा. मोबाईलवरून ओपन करा पीपीटी आणि बोला. मोबाईलवरून लॅपटॉपवर प्रॉब्लेम असेल तर. बंद करा बंद. बार गोष्टी जरा आता दोन जा. शिंदे सर. मॅडम फोन करतोय, फोन पण घेत नाहीत ते. तुम्ही करून बघा एक कॉल. वासंतीताई सरळ तुम्ही इथून बाहेर लॅपटॉपवर बंद करा. मोबाईलवरून सुरू करून तुम्ही सेशन घ्या. मोबाईलवरून तुमचा आवाज येईल. लॅपटॉपचं बंद करा. शिंदे सर तुमच्याकडे असेल तर मग कंटिन्यू करताय का बघा. माझ्याकडे पीपीटी आहे मॅडम, मी शेअर करेन, पण त्यांचा आवाजच येत नाही ना आपल्याला बोललेला. काय प्रॉब्लेम आहे त्यांचं काही कळत नाही. माईक तर अटॅच आहे, व्हिडिओ पण आहे. माझ्याकडे पीपीटी आहे, मी शेअर करू शकतो त्यांची पीपीटी पण. माननीय प्राचार्यांची परवानगी घेऊन करूयात. हा आवाज येत आहे मॅडम, बोला. आपण म्यूट आहात बघा. नमस्ते, येतोय आवाज सर? आता हा येतोय. येतोय येतोय, बोला. आवाज येतोय दादा? बोल. येतोय आवाज येतोय, बोल. सुरुवात करता येईल, आवाज येतोय, बोल. हॅलो मॅडम, काय अडचण झाली आहे का? पाटील मॅडम, माने मॅडम. हा बहुतेक अडचणच आहे त्यांना. अजून त्यांचा आवाज येत नाही आणि व्हिडिओ पण शेअर होईना. आता व्हिडिओ झालाय ऑफ, ऑन झालाय. व्हिडिओ ते ना मॅडम तिथे शेअर मध्ये तुम्ही हे केलं तर करता येईल. कोदंडे मॅडम, खालच्या बाजूला शेअरचं हे आहे त्याला स्क्रोल करा. शेअर केल्यानंतर तुम्हाला जे काही हे करायचं आहे, तुम्ही जर लॅपटॉपवर असाल तर तिथली फाईल, किंवा मोबाईलवर असाल तर मोबाईलवरची फाईल. हा
बोला मॅडम, स्क्रीन पण दिसतोय आपला. कुणाला तर मदतीला घेऊन स्क्रीन शेअर करायला सुरू करा आणि तोपर्यंत मॅडम आपण सांगायला सुरू करा. म्हणजे अध्ययन स्तराच्या बाबतीमध्ये 3री ते 5वी मध्ये भाषा आणि गणिताच्या बाबतीमध्ये अध्ययन स्तर निश्चित करताना कोणत्या बाबी विचारात घेणार, कोणत्या बाबीवर फोकस करायचा आहे, कशा पद्धतीने कार्यवाही करायची आहे. खेराडकर मॅडम. हा, सुरू करा मॅडम. वसंती मॅडम, स्क्रीन दिसतीये, तुम्ही सुरू करा. तुम्ही मोबाईलवर जॉईन व्हा. तुमचं डिव्हाइसेस हे सपोर्ट करत नाही. लॅपटॉपहून बाहेर पडा, मोबाईलवरून बोलायला सुरुवात करा. मॅडम, ताई, शिंदे सर, त्यांना प्रॉब्लेम येत असेल तर पुढचं कंटिन्यू करा तुम्ही 3री ते 5वी. मीच करू का मॅडम? मग चालेल ना, वाचून दाखवेल मी. हो, सर करून करा टाका. तुम्ही, त्यांना अडचण येते असं दिसतंय. कारण वेळ असा जातोय. चालू करा. ओके ओके, चालेल चालेल मॅडम, घेतो ना, हा, घेतो. ओके, थँक्यू. स्तराची ओळख करून द्या. ऍक्टिव्हिटी हो, आपण पुढच्या बुधवारी घेतोय. हा, ओके ओके, चालेल चालेल, घेतो ना. ओके, स्क्रीन दिसते मॅडम? मला फक्त तेवढंच सांगा बस. हा, दिसतोय सर. ओके ओके, दिसतंय थँक्यू ना? सर. थँक्यू सर, थँक्यू. ओके, तर आता आपण इयत्ता 2रीचं पाहिलं आहोत. आता इथं आपण या नवीन जयानुसार आपल्याला समजून घ्यायचं आहे की इयत्ता 2रीसाठी एक स्तर दिलेला आहे, सेपरेट क्षमता दिलेली आहेत. आणि पुढच्या स्तरांमध्ये वाचन या ह्याच्यावर 3 ते 5. इथं बऱ्याच जणांनी खूप अडचण येत आहे. बऱ्याच जणांचे शंका असू शकतात की इथं 3रीला कोणती निवडायचं, 4थीला कोणती निवडायचं, 5वीला. तर असं कोणताही गोंधळ कृपया शिक्षकांनी करून घेऊ नये. की वाचन हा जो पुढचा टप्पा देण्यात आलेला आहे, की त्यांना सांगायचं आहे की या ह्याच्यामध्ये 3रीला सुद्धा तेच स्तर आहेत, 4थीला सुद्धा तेच आहेत आणि 5वीला सुद्धा तेच आहेत. फक्त आपण 3 ते एकत्र आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे वर्ग शिक्षक 3री, 4थी, 5वी यांच्यासाठी आपण कोणते स्तर आहेत वाचनासाठी ते आपण आता पुढे पाहणार आहोत. बघा, अध्ययन स्तर 1, वर्णमालेतील काही अक्षरे व संबंधित ध्वनी ओळखत नाही. बघा, आता मी 2रीचं परत तुम्हाला आठवण करून देतो की तिथं पण सुद्धा आपल्याला तेच होतं. वर्णमालेतील काही 3री, 4थी, 5वीला सुद्धा एकदम बेसिक, म्हणजे की त्याला कोणत्याही प्रकारची वर्णमालेतील अक्षरे संबंधित ध्वनी ओळखत नाही. तो ध्वनी ओळखत नाही आहे. अक्षरे आणि संबंधित ध्वनी हे त्याची ओळख नाही आहे त्याला. तर तो विद्यार्थी या प्रथम म्हणजे सुरुवात जिथं आपल्या स्तरांची झालेली आहे तिथं तो असणार आहे. दुसरा स्तर, वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी ओळखतो. आता पुढचा स्तर सेम 2री सारखंच आहे काठीण्यपदरी. आता सर्व अक्षरे आणि ध्वनी या ठिकाणी तो ओळखायला लागलेला आहे. तिसरा स्तर, सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्द वाचतो. बघा, या ठिकाणी सर्व अक्षरे आले, त्या स्वरचिन्ह आले, यांची मदत घेतोय तो.
अक्षरांची पण मदत घेते आणि स्वरचिन्ह. वरती काय होते, फक्त अक्षर होते, स्वरचिन्ह नव्हते. म्हणजे अक्षर म्हणजे क म र प द ही अक्षर होती, त्याची ध्वनी होती. पण अध्ययन स्तरामध्ये अक्षर पण आहेत, स्वरचिन्ह पण आहेत. अ आ इ ई उ ए हे शब्द आहेत, म्हणजे काना विलंटी उकार जे म्हणतो आपण, दीर्घ रस्व हे सगळी तिथं स्वरचिन्हे पण आहेत. याचा वापर या स्तरावर तो करून तो वाचायला लागणार आहे. पण ते कसं वाचायला लागणार आहे, किती अक्षरी, 2 अक्षरी शब्द, फक्त 2 अक्षरी शब्द. चौथा बघूया स्तर. चौथा स्तर काय टाकलं आहे ते या ठिकाणी काय देण्यात आलं आहे, सर्व अक्षरे. आता सर्व अक्षरे स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे काय 3 ते 4 अक्षरी शब्द वाचतो. अगोदर काय वाचला, आता 2 अक्षरी वाचलाय. आता इथे चौथ्या स्तरावर 3 आणि 4चे. जर पहिल्या ह्याच्यावर स्वरचिन्हाचा काम मान असे शब्द जर वाचलाय, तर इथं 3 ते 4 करण, बबन, विमल असे शब्द 4 अक्षरी कर पर हे शब्द वाचायला तो या ठिकाणी या स्तरावर लागलेला आहे. पुढचा 5वा स्तर बघूया. मजकुरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो. आता विरामचिन्ह खूप महत्वाचं आहे इथं. आता मजकूर त्याला दिलेला आहे आपण साध्या विरामचिन्हाची, म्हणजे जे जे विरामचिन्ह साधे साधे आपण आता बघितलं, आपण दुसरीला कोणते अपेक्षित आहेत, तिसरीला कोणत्या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते अपेक्षित आहेत, ह्या विरामचिन्हाची दखल घेऊन तो पुढं घेतो. फक्त इथं दखल घेतलेला आहे. आता 6व्या याच्यामध्ये बघा, परिचित अपरिचित परत आले बघा इथं. आता 6व्या स्तरापासून परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो. ही 2 ते 3 शब्द असली पाहिजे त्यामध्ये, पण ती कशी एकदम सोपी असली पाहिजे. मग तो कसा असला पाहिजे मजकूर, त्याला परिचित असला पाहिजे. दुसरीला आपण बघितलं होतं एक उदाहरण. आता तिसऱ्यामध्ये पण बघूया. बागेत काम करतो, बाग आपल्या शाळेत आहे, तो काम त्याला सोपं, त्याला मजकूर त्याला माहिती आहे. म्हणजे तो 2 ते 3 सोपे शब्द त्याला परिचित आहेत आणि त्यानं तयार झालेली एक लहान वाक्य तो वाचन करायला लागलेला आहे. हा असे विद्यार्थी या स्तरावर 6व्या स्तरावर वाचनामध्ये येतात. 7वा स्तर बघूया. आता इथं सुद्धा परिचित मजकूर आहे. 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षर लहान वाक्य वाचतो. म्हणजे काय, जोडाक्षर आता इथे या ठिकाणी आले बघा. आतापर्यंत जोडाक्षर होती का, नाही. तर आता 7व्या स्तरामध्ये जोडाक्षरांचा वापर आलेला आहे. या ठिकाणी 2 ते 3 सोपे शब्द आहेत, पण तिथं जोडाक्षराचा समावेश करून जो वाचन करतो 2-3 सोपे शब्दांचं वाक्य, तर तो विद्यार्थी या स्तरावर येतात. 8वा स्तर पाहूया आपण. परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी. आता बघा हा मुद्दा सेमच आहे. परिचित मजकूर आहे, 2-3 सोपे शब्द आहेत, जोडाक्षर तयार झालेली लहान वाक्य आहेत. पण आता या स्तरांमध्ये आणि 7व्या स्तरांमध्ये फरक काय, तो अचूकपणे वाचता आला पाहिजे. विराम चिन्हासह त्याला वाचता आला पाहिजे. आरोह अवरोहासह योग्य गतीने आणि सर्वात महत्वाचं त्याला आकलनासह वाचता आला पाहिजे. बघा हा स्तर किती महत्वाचा आहे. आतापर्यंत तो वाचायला लागलेला आहे, जोडाक्षरीत वाचलाय, पण 8वा स्तर खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये छोटे छोटे जर टप्पे केले, त्याच्यातला अचूकपणा, जोडाक्षरासह, विरामचिन्हासह, योग्य गतीनं आणि त्याला आकलन झाला पाहिजे वाचलेलं, म्हणजेच तो या स्तरावर विद्यार्थी असणार आहे. तर 9वा स्तर बघूया. परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो. आता बघा, आता परिचितच आहेत. वरती किती होते, 2 ते 3 होते सोपे वाक्य. आता तो तर 9, 10, 11 जसं 6, 7, 8 आलेला आहे, त्याच्याच पुढे तो 6, 7, 8 मध्ये काय होतं, 2 ते 3 शब्दांचं वाक्य होतं. आता मग 9वा, 10वा, 11वा काय बघा, ते 9व्यामध्ये काय 3 ते 5 सोपी शब्द आहेत आणि त्याला तयार होणारं वाक्य सोपा तो वाचन करतो. 10वा बघूया. 3 ते 5 शब्दच आहेत, त्याच्याने तयार झालं आहे, परिचित मजकूर आहे. पण यामध्ये ऍड काय झालेलं आहे, जोडाक्षर युक्त लहान वाक्य वाचतो. म्हणजे बघा आता स्तर पुढे पुढे वाढत चाललाय, तर जोडाक्षर आलेले आहेत. आता 11व्या स्तरावर काय होते बघूया आपण. आता बघा इथं सेम आहे, जोडाक्षर आलेली आहे. त्याच्या पुढचं बघूया आपण. अचूकपणे विरामचिन्हासह, आरोह अवरोहासह, योग्य गतीनं आकलनासह वाचतो. म्हणजे 11, 10, 9 म्हणजे 9, 10, 11 आणि 6, 7, 8 याची जर तुलना केली तर फक्त त्याच्यामध्ये शब्दांची मर्यादा इथं या ठिकाणी वाढलेली आहे. 12वा स्तर बघा. आता बघा इथं
आता 3 ते 5 झाला, आता 4 ते 5 सोप्या शब्दांनी बघा. इथं काय आतापर्यंत परिचित बघितलेला आहे. आता आता इथं अपरिचित मजकूर अपेक्षित आहे. म्हणजे त्याला तो अपरिचित मजकुरातलं एखादी सराव व्हावा म्हणून या ठिकाणी आपल्याला तयारी करून घ्यायची. 4 ते 5 सोप्या शब्दांनी जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्य वाचतो. म्हणजे त्याला आता परिचितवर काम केलं आहे, पण आता अपरिचित पाहिजे. आता 13वा स्तर बघूया, म्हणजे आपल्याला लगेच त्याच्याशी जोडता येतं. आता तिथं काय होतं, त्याला अपरिचितच होतं, पण तिथं जोडाक्षर होती. आता इथं काय, त्याच्यातला अचूकपणा असला पाहिजे, विरामचिन्हासह, तो योग्य गतीनं, आकलनासह त्याला वाचता आलं पाहिजे, तर तो 13व्या स्तरावर परिपूर्ण असेल. 14वा बघूया. आता इथं या ठिकाणी शब्दांची मर्यादा आणखीन वाढलेली आहे. आता 3 ते 5वी साठी, इयत्ता 3री ते 5वी साठी आपण शब्दांची मर्यादा कुठून सुरू केली, 2 ते 3, 3 ते 5, 4, 3 ते 5, 4 ते 5. आता आपण शेवटी कुठे येऊन थांबलेला आहोत, 6 ते 8. पण इथं काय अपेक्षित आहे, सोप्या शब्दांनी जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्य वाचतो. म्हणजे 6 ते 8 शब्द त्या मजकुरांमध्ये आलेले पाहिजेत, पण ही परिचित असली पाहिजेत का, अपरिचित असली पाहिजे. आता पुढचा 15वा बघूया आपण. 15वा, अपरिचित मजकुरातील 6 ते 8 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह, अवरोहासह, योग्य गतीने व आकलनासह वाचतो. अशा पद्धतीनं या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं वाचनामधलं, आता आपल्याला दुसरीला किती होते वाचनामध्ये, 14 होते. तर इथं 3 ते 5वी साठी वाचनासाठी किती आहेत सर, 15 आहेत. जेव्हा आपला विद्यार्थी 15व्या स्तरावरची सर्व स्तर जेव्हा पूर्ण करेल, तर तो याच्यामध्ये पूर्ण प्रावीण्य करणार आहे. म्हणजे त्या विद्यार्थी तो परिपूर्ण तयार झालेला असेल. आता वाचनाचे आपण 3 ते 5वी साठी बघितलं आहे, तर आता लेखनाचे 3 ते 5वी साठी कोणकोणते स्तर आहेत ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला स्तर आहे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही. आता तिकडे वाचू शकत नाही म्हटलेलं आहे, इथं पाहून लिहू शकत नाही म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्या समोर आपण वर्णमालेतील अक्षरे दिलेले आहेत, पण तो पाहून लिहू शकत नाही, असे विद्यार्थी या स्तरावर असणार आहेत. दुसरा, आता वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो. वर्णमालेतील अक्षर आपण दिलेलं आहे, त्याला तो फ्लॅश कार्डचा असू दे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही दिलेला आहे, तो पाहून लिहितोय म्हटल्यावर तो विद्यार्थी या दुसऱ्या स्तरावर असणार आहे. आता तिसरा स्तर, सोपे शब्द पाहून लिहितो. आता बघा, इथं शब्दांची मर्यादा नाही, कशाची नाही, इथं फक्त सोपे शब्द पाहून लिहितो. सोपे सोपे शब्द त्याला त्या ठिकाणी लिहायला द्यायचे आणि तो लेखन आपल्याला करायला लागला की तो या अध्ययन स्तर 3 मध्ये तो विद्यार्थी असणार आहे. चौथा स्तर, श्रुतलेखन. आता इथं श्रुतलेखन आलं बघा. करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला उच्चार ऐकून अक्षरे लिहितो. मी परत तुम्हाला उदाहरण देताना दिलं होतं, ळ, फ, प, भ, श आणि श, 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 स आणि श याच्यातला पण फरक पडतो. मुलांना ऐकण्यामध्ये, वाक्य लिहिण्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला दिसून येतात पण वर्ग स्तरावर काम करत असताना. मग इथं आता श्रुतिलेखन करत असताना वर्णमालेतील सर्व अक्षर ध्वनीचा उच्चार ऐकून अक्षरे लिहितो. अक्षर अपेक्षित आहे. आता पुढचा स्तर बघा कसं झालाय, 5वा. ओके खंडे सर, सीओ हा बोला बोला. मॅडम व्हीसी रूम ला आलेले आहेत. ओके 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 सर. ओके ओके आपण त्यांना वेळ देऊया. ओके ओके सर. हो ओके, धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. आपणा सर्वांच्या कुटुंब प्रमुख, जिल्हा परिषदेच्या सीईओ तथा विद्यमान प्रशासक आदरणीय सीओ मॅडम या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांचं या वेबिनार मध्ये मनापासून स्वागत आहे. मॅडमना थोडस ब्रीफिंग अशा अर्थानं, याची ही शिक्षण परिषद महत्वाची आहे. त्याच्यामध्ये स्कॉपची जी नोंदणी आहे त्याच्या अनुषंगाने अध्ययन स्तर कसे निश्चित करावेत याबद्दल सध्या चर्चा हे झालेली आहे. त्याचबरोबर शाळांनी 100 दिवसाच्या प्रोग्राम मध्ये सुद्धा त्यांच्या स्तरावरचं जे निर्लेखन असेल किंवा ज्या बाबी पूर्ण करण्यासारखे आहेत त्याही पूर्ण कराव्यात अशा सूचना, निर्देश त्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर 5 मार्चचा जो शासन निर्णय आहे त्याच्या अनुषंगानं आपण सर्व मुख्याध्यापकांनी काय कार्यवाही करावी, शिक्षकांनी काय कार्यवाही करावी त्याच्याबद्दल सुद्धा
याचाच एक भाग म्हणून हे सुरू आहे. त्याचबरोबर मार्च एंडिंगच्या अनुषंगाने काही सूचना या त्यांना दिलेल्या आहेत. नशामुक्त अभियान अंतर्गत जी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेच्या बाबतीत त्यांना थोडी ओझरती कल्पना दिलेली आहे. आणि आपण या अनुषंगानं सखोल असं मार्गदर्शन करावं ही आपणास विनंती आहे. ठीक आहे, सर्वांना नमस्कार. आता बराच वेळ झाला, ऍक्च्युली सकाळपासून बसलेत ना गायकवाड साहेब हे लोक? हो, 11:30 11:30 पासून. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निपुण महाराष्ट्राचा जो शासन निर्णय आहे 5 मार्च 25चा, त्याबद्दल आपली खरं डिटेल मीटिंग होणं किंवा अपेक्षित होतं, म्हणजे मी त्याला प्रेझेंट असणं, परंतु ते शक्य झालं नाही. परंतु आता आपण सर्वजण आहोत समोरासमोर, तर एक सांगणं अपेक्षित आहे मला की यामध्ये 5 मार्च 2025चा जो GR आहे शालेय शिक्षणचा, तो खूप व्यवस्थित त्यांनी केलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारे, आता मला वाटतं त्याचंच मार्गदर्शन सुरू होतं ना यापूर्वी पण, आणि एकदम म्हणजे शिस्तीत असा दिलेला आहे. आणि एक्झॅक्टली आपल्याला काय काय गोष्टी करणं अपेक्षित आहे, आपल्याला काय काय आउटकम अपेक्षित आहे, हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे FLNच्या अनुषंगाने. आणि माझी अशी अपेक्षा आहे की आपण सांगली जिल्ह्यामध्ये जो शिक्षण विभाग आहे खूप ऍक्टिव्हली काम करत असतो आणि हे आपलं नेहमीचं शैक्षणिक काम आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये चांगली अचिव्हमेंट असली पाहिजे. आपण कुठल्याही गोष्टीमध्ये मागे पडलं नाही पाहिजे. बेसिकली शिक्षण विभागाचे लेटेस्ट थोडंसं माझी नाराजी अशी आहे की खूप साऱ्या गोष्टीमध्ये आपण थोडं मागे राहत असतो. मे बी प्रेझेंटेशनचा मुद्दा असेल किंवा आता ह्या गोष्टी आपण करू, परंतु ते दाखवताना आपण कुठेतरी कमी पडतो, वेळेवर ते डेटा आपण अपडेट करत नाही. ह्या गोष्टींमुळे आपलं रँकिंग घसरतं. सांगली जिल्हा परिषदेचं एक बाकी विभागांच्या बाबतीत पण मला सांगायचं की आपण टॉप 5च्या खाली जात नाही, परंतु जे स्कॉफच्या बाबतीत असं झालं की आपण खूप खाली होतो, खूप पाठपुरावा करावा लागला. बेसिकली असं व्हायला नाही पाहिजे. आता इथे जे कोणी बसलेले आहेत सगळे तालुकास्तरीय आणि खालची पर्यवेक्षण यंत्रणा असेल, तर आपला जो अजेंडा आहे शिक्षण विभागाचा, तो कायम तुमच्या प्रायोरिटी लिस्टवरती असला पाहिजे. म्हणजे मी जर तुम्हाला एखादा अजेंडा दिला तर त्याच्याही आधी तुमचा शिक्षण विभागाचा जो मेन अजेंडा आहे राज्यस्तराचा, तो कायम तुमची प्रायोरिटी असली पाहिजे. आणि स्कॉफच्या बाबतीत खूप पाठपुरावा करावा लागला, जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला खूप बारीक लक्ष ठेवावं लागलं, तर ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याकडनं सहज घडल्या पाहिजेत एका इन्स्ट्रक्शन मध्ये, तर ते होत नाहीये. आणि बेसिकली शिक्षण विभाग आता मी जितकं ऑब्झर्व करत आहे तर तुमच्याकडे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज असतात आणि जेवढा तुम्ही घेता, एक तर तुमचा नंबर खूप मोठा आहे, ऍक्टिव्हिटीज पण भरपूर आहेत आणि ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही घेत पण असाल खाली, परंतु त्या लवकर वेळेमध्ये रिपोर्ट होणं फार आवश्यक आहे आणि त्या होत नाही. आणि अननेसेसरी काय होतं, लवकर होत नाही किंवा ज्यावेळेस एकदम घाईघाईने केल्या जातात रिपोर्ट, त्याच्यामध्ये क्वालिटी रिपोर्टिंग होत नाही, योग्य रिपोर्टिंग होत नाही, त्याचा फटका आपल्याला रँकिंग वरती येतो. हे कुठल्याही बाबतीत लागू होतं. तर कृपया करून सर्वजण याच्यामध्ये जबाबदारीने राहा की तुम्हाला ज्यावेळेस शिक्षण विभागाकडून स्पेसिफिकली इन्स्ट्रक्शन्स येतात, कमिशनरेट असेल किंवा डिरेक्टोरेट कडनं, तर त्यावेळेस त्याला प्रायोरिटी धरून वेळेत डेटा अपडेशन करणे आणि क्वालिटी डेटा अपडेशन करणे. कारण ज्या पद्धतीचे नंतर रिझल्ट येतात ना, त्याचं एक्सप्लेनेशन देणं आम्हाला अवघड होऊन जातं. तर कृपया करून असं करू नका. सध्याचे जे आपले शिक्षण आयुक्त आहेत सुरेंद्र प्रताप सिंग सर, ते वैयक्तिकदृष्ट्या सीओना फोन करून सांगतात की तुम्ही काय केलं पाहिजे. त्यांचे मलाही 2 वेळा फोन आले की असं असं झालं पाहिजे. तर आयुक्त स्वतः इतके उत्साही आहेत आणि मग आम्हाला त्यांना पाहिजे तसे रिझल्ट आम्हाला दाखवता येत नाहीत. आणि सांगली जिल्ह्याचं नाव इतकं अग्रेसर आहे, स्पेशली मॉडेल स्कूल असेल किंवा तुम्ही बऱ्याच चांगले गुणवत्ता उपक्रम घेत असतात त्याच्या अनुषंगाने, आणि आपण जे आपले रेग्युलर पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये आपण का मागं पडावं. इव्हन निपुण महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं आहे की एकदम बेसिक गोष्टी आहेत. आपल्याला काही तुम्हाला सगळा सिलेबस सगळ्या 100% मुलांनी तोंडपाठ करणं असं अपेक्षित नाही. हा फाउंडेशनल लिटरसीचा भाग आहे, तर ते आपल्याकडनं झालं पाहिजे. तुम्हाला माहिती ऑलरेडी तुम्हाला निपुण भारतमध्ये जे आहे त्याच नॉर्म्स वरती हे आपल्याला आहे. तर मला कृपया करून, तुम्ही सगळे काम करणारच आहात, तुम्ही सर्वजण खाली व्यवस्थितरित्या करतात सगळे उपक्रम, परंतु दाखवताना मला असं नको आहे की तुम्ही कमी पडला आहात. कृपया करून ही स्पेशली तालुकास्तरीय पर्यवेक्षीय यंत्रणा, विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख, तुमच्याकडचा फॉलोअप कमी पडता कामा नये. तुम्ही करून घ्यायचं आहे सगळ्यांकडनं खाली, आणि तुम्ही ते सेन्सिटायझेशन खाली करणं आवश्यक आहे. बऱ्याचदा असं होतं की आमच्या सूचना
तितक्या गांभीर्याने खाली जातात की नाही याच्यावरती मला शंका वाटते. कारण मी दररोज शिक्षणाधिकाऱ्यांचा पाठपुरावा करते, शिक्षणाधिकारी खाली इन्स्ट्रक्शन देत आहेत हे मला दिसत असतं ग्रुपवरती, पण खाली तितक्या गांभीर्याने त्या गोष्टी जातात का? आणि ज्यावेळेस शिक्षण विभागाने वरून काही सांगितलेलं असेल गोष्टी करताना आम्हालाही गांभीर्य असेल कोणती गोष्ट महत्वाची आहे, कोणती गोष्ट केली गेली पाहिजे, आणि त्याच प्रायोरिटीज आम्ही पण सेट करतो. तर कृपया करून तालुकास्तरीय पर्यवेक्षण यंत्रणेने कुठेही याच्यामध्ये लूज पडला नाही पाहिजे. तर मला ह्या ज्या स्टेटचे आपले जे 2-3 अजेंडे आहेत महत्वाचे सध्या तुमचे चालू आहेत त्याच्यामध्ये सांगली मागे नको आहे. मला हे टॉपला दिसले. माझे इतर विभाग जर टॉप 5 मध्ये असतात तर शिक्षण विभाग तर असलाच पाहिजे जो माझ्या आवडीचा विभाग आहे. तर असं अपेक्षित नाही आपल्याकडून. त्यानंतर आता तुम्ही सर्वजण इथं आहातच, स्पेशली खासगी प्राथमिक माध्यमिक शाळा आहेत इथे, तर त्यामध्ये काही मुद्दे जे आपल्या अजेंड्याचे आहेत, स्पेशली नशामुक्त अभियान हे माननीय पालकमंत्री महोदयांचा अजेंडा आहे. दर आठवड्याला ते आमचा आढावा घेत असतात. आता प्राथमिक माध्यमिक शाळा आणि मुलांच्या बाबतीत नशामुक्तीसाठी आपल्याला जितकं जास्त प्रबोधन करता येईल तितकं आपण केलं पाहिजे. 100 दिवसाच्या अंतर्गत आम्ही 100 माध्यमिक स्कूलमध्ये आम्ही केलेलं आहे आमच्या पद्धतीने प्रबोधन असेल, समुपदेशन असेल, परंतु नवीन शैक्षणिक वर्षामध्ये नशामुक्तीच्यासाठी एक कॉन्क्रीट आराखडा घेऊन आपण जायचंय असं माननीय पालकमंत्री महोदयांच्या सूचना आहेत. तर त्या देखील आपण फॉलो करायच्या आहेत. तो आपला कायमचा अजेंडा असणार आहे. गायकवाड साहेब काय बोलायचं? नाही, काही नाही, असं आहे तुमचं. तर हे तुम्ही नोट करा ह्या गोष्टी. ह्या आपल्या प्रायोरिटीज पुढच्या शैक्षणिक वर्षात असणार आहेत किंवा जोपर्यंत तुमची शाळा सुरू होतील तोपर्यंत वेगवेगळे डायरेक्शन्स येत राहतील. त्याचप्रमाणे रस्ता सुरक्षा अभियानमध्ये आपण खूप चांगलं काम केलं. म्हणजे स्पेशली जी लेखक मंडळी होती 1 जानेवारी ते 31 जानेवारी मध्ये एक छोटी पुस्तिका तयार केली गेली आपल्या पाठांची, आणि त्याचं खूप कौतुक केलं गेलं. म्हणजे राज्यात पण इकडून तिकडून मला मेसेजेस आले, फोन आले. खूप कमी काळामध्ये एक चांगली पुस्तिका तयार केली आणि आपण शाळांना दिलेले आहेत. 1000 शाळांना दिलेले आहेत. 2000 शाळांना लवकरच ते मिळायची आमची व्यवस्था चालू आहे. तर ह्या पुस्तिका शाळेत गेली आणि तिथं आहे असं जपायचंय असं नाही, त्याचं वाचन करायचं आहे, त्याचं प्रबोधन करायचं. तुमचे शनिवारचे परिपाठ असतील किंवा काय, तर तुम्ही त्यातल्या कविता म्हणून दाखवा, त्यातले धडे वाचून दाखवा. त्या मुलांची आकलन क्षमता काय आहे त्यानुसार तुम्ही त्या पाठांचं सिलेक्शन करून सांगा. कारण रस्ता सुरक्षा हा खूप महत्वाचा विषय झालेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात मागणी अशी आहे की त्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा. तो होईल तेव्हा होईल, परंतु आपण ऑलरेडी त्याला आपल्या करिक्युलमचा भाग बनवला आहे. तर त्या पुस्तकांमधील जे काही धडे आपण बनवले आहेत, पाठ बनवले आहेत, त्याचं वाचन व्हावं, त्याचं आकलन मुलांना व्हावं, या पद्धतीने आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्यानंतर 100 दिवस सध्या एक खूप मोठा अजेंडा आहे. त्यामध्ये शिक्षण विभागाने, मी पुन्हा मूळच्या मुद्द्यावर येते की शिक्षण विभागाने जे अजेंडे ठरवले आहेत 100 दिवसाचे, ते तुम्ही अजूनही जर बघितले नसतील, स्पेशली तालुकास्तरीय पर्यवेक्षक यंत्रणा, तर तुम्ही प्लीज बघा. तुम्ही बघितले तर तुम्ही खालच्या लोकांना सेन्सिटाईज करू शकता की हे आपले अजेंडे आहेत. तर कृपया करून तुम्ही ते बघा, 100 दिवसाचे शिक्षण विभागाचे जे अजेंडे आहेत ते, आणि ते आपल्याला कार्यवाही पूर्ण करावी लागेल. कारण प्रत्येक विभागाला प्रेझेंटेशन द्यायचंय वरती. म्हणजे जिल्हा परिषदला द्यायचं आहे, त्याचप्रमाणे शिक्षण आयुक्तांना द्यायचं आहे. आणि जर मी सांगली जिल्ह्याने हे 100 दिवसाचं टार्गेट पूर्ण केलं तर मी दाखवू शकते, किंवा राज्याने केलं तर शिक्षण आयुक्त दाखवू शकतात. त्यामुळे तुमचा एका जिल्ह्याचा परफॉर्मन्स हा 2-3 लोकांच्याकडून असेस करून वरती दाखवला जाणार आहे. तर 100 दिवसाचं जे 10 एप्रिल पर्यंतचं टार्गेट आहे त्याचा अजेंडा पुन्हा एकदा बघा. शिक्षण विभागाने जे काही सेट केले त्याही व्यतिरिक्त आपण देखील काही अजेंडे सेट केलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं माझ्या गावचा धडा, ह्या पुस्तिकेचं आपल्याला आता फायनल करायचं आहे. त्या पुस्तिका सर्व केंद्र स्तराच्या मागे एक मीटिंग झाली होती आणि माझं शिक्षणाधिकाऱ्यांचं पण बोलणं झालं की 1-2 विषय काही सुटलेले असतील तर ते पूर्ण करायचे आहेत. त्याच पद्धतीने ज्या सूचना दिल्या गेल्या, आता बऱ्यापैकी एडिटिंगचाच भाग आहे. बेसिकली खूप ऑस्थेटिक मुद्दे राहिलेत की फॉन्टचं सिलेक्शन, कॉलम मध्ये लिखाण करणं किंवा पॅराग्राफिंग, ह्या एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर केंद्र प्रमुखांनी स्पेशली लक्ष घातलं पाहिजे की ज्या जिल्ह्याचं ज्याप्रमाणे पुस्तक आहे त्याच पुस्तकाच्या धर्तीवरती आपलं पुस्तक बनलंय का. कारण माननीय पालकमंत्री महोदयांनी आपल्याला 7 किंवा 8 तारीख दिलेली आहे आता टेंटेटिव्हली, की त्या दिवशी आपल्याला ह्या सर्व पुस्तिकांचं एका वेळेस आपल्याला साहेबांच्या हस्ते प्रकाशन करायचं आहे. तर आपल्याला खूप कमी वेळ आहे. स्पेशली जे केंद्र प्रमुखांनी कृपया करून आपलं पुस्तक आम्ही जे मॉडेल जिल्ह्याचं बनवलं त्या धर्तीवरती झालंय की नाही आणि सर्व इयत्ता आणि सर्व विषय कव्हर झाले की नाही याच्यावरती लक्ष बघायला पाहिजे. म्यूट करा त्यांना.
त्यानंतर एक आपण चला सावली पेरव्यामध्ये खूप छान काम झालं. त्याच्यामध्ये छोट्या नर्सरीज प्रत्येक शाळा निहाय झालेल्या आहेत. माझी एक सूचना अशी राहील सगळ्यांना की माझी वसुंधरा अभियानचं असेसमेंट चालू आहे. मागील 2 वर्ष सांगली जिल्हा परिषद ही टॉपचं रँकिंग मिळवत आहे आणि यावर्षी आम्हाला हॅट्रिक चान्स आहे माझी वसुंधराचा. याच्यामध्ये शालेय ऍक्टिव्हिटी ज्या काही पर्यावरणपूरक झालेल्या आहेत, माझी वसुंधरा हे पर्यावरणपूरक अभियान आहे, तर त्या ऍक्टिव्हिटीच्या बाबतीत तुम्ही ग्रामसेवकांना कृपया करून रिपोर्टिंग करावं, जेणेकरून ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी आहेत जे ते माझी वसुंधराच्या पोर्टलवरती तो डेटा भरायला त्यांना मदत होईल. कारण ऍक्टिव्हिटीज तुम्ही करता परंतु ग्रामपंचायतीला माहित नसतात. तर तुम्ही ज्या काही पर्यावरणपूरक ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत त्याचे फोटो, त्याची 1 पेज नोट तुम्ही त्यांना द्या, जेणेकरून ते त्यांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये दाखवू शकतात. स्पेशली चला सावली पेरव्याची रोपवाटिका म्हणजे तुम्ही 20, 30, 40 मुलांचे रोप बनवले असतील किंवा 400 मुलांचे बनवले, तर ती जी काही तुमची रोपवाटिका तयार झालेली आहे त्याचे फोटोज तुम्ही द्या. कारण रोपवाटिकाचे स्पेशल गुण आहेत माझी वसुंधरा अभियानमध्ये, तर त्याचा ग्रामपंचायतींना फायदा होईल. तर हे मला सांगणं होतं. त्यानंतर एक नवीन कन्सेप्ट आपण घेऊन येतोय. 21 जून 2025 हा जो म्हणजे योगा दिन असतो, मागचे 10वं वर्ष असेल मला वाटतं, 10वं किंवा 11वं. तर 21 जून रोजी कृपया आपला माईक म्यूट आहे याची खात्री करून द्या सगळ्यांनी. नेटके, मनीषा नेटके. हा, तर 21 जून 2021 योगा दिन आहे. दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रेकॉर्ड सेट केले जातात योगाचे. आणि आयुष मिशन म्हणजे नॅशनल आयुष मिशन असेल त्याच्याकडून एक प्रोटोकॉल येतो आणि त्या अनुषंगाने सगळ्या स्टेट गव्हर्नमेंट्स असतील किंवा जिल्हा परिषदा असतील त्यांना आपल्याला इन्स्ट्रक्शन्स असतात की सर्व आस्थापनांनी योगा दिन साजरा करावं. तर आपल्याला यावर्षी करायचंय, परंतु आपण यावर्षी असं चालवलं आहोत की योगा दिन करताना आपण त्याचा काउंट घेणार आहोत. एका वेळी सगळीकडे योगा होईल. मेघना पोद्दार कोण आहे? कृपया माईक नोट करा आपल्या सगळ्यांनी. सेपरेट जॉईन होणं अपेक्षितच नव्हतं ना साहेब याच्यामध्ये? नाही, केंद्राला सांगितलं. म्हणजे असं का केंद्र स्तरावरचे शिक्षक आहेत. सुरेंद्र सरनाईक आणि हे जे आहेत, आपल्याला खरं तर जिल्ह्याच्या सीईओ मॅडम बोलत असताना आपल्याला काही गोष्टीचं भान राहिलं पाहिजे. डिस्टर्बन्स अपेक्षितच नाहीये. हे मेघना पोद्दार कोण आहेत? अरे होस्ट त्यांना हे करा. सांगितलं होतं त्यांना. अजय पाटील सर, अश्विनी पाटील मॅडम, आम्हाला को होस्ट करा. सगळ्यांचं लंच टायमिंग झालेलं आहे याची मला जाणीव आहे, म्हणून मी घाई को करते. होस्ट करा म्हटलं होतं की तुम्हाला सीईओ जेडपी सांगलीला. हा ठीक आहे, म्यूट झालं त्यांचं. ठीक आहे मॅडम, हा ठीक आहे. पुन्हा एकदा सांगते, 21 जून 2025 रोजी आपण जिल्हा म्हणून सामूहिक योगा करून शाळा, स्पेशली शाळा हे केंद्र ठेवून सगळ्यात जास्त विद्यार्थी आणि लोक एकाच वेळेस योगा करतील असं आपण रेकॉर्ड करायची एक संकल्पना पुढे आलेली आहे. तर त्या अनुषंगाने स्पेशली 10-14 जूनला जे काही शाळा सुरू होतात त्यानंतर आपल्याला तयारी करायची आहे. तर यावेळेस आम्हाला इन्स्ट्रक्टर्स लागतील. तुमच्यामध्ये पण बरेच जण योग शिक्षक असतात, स्पेशली शिक्षकांमध्ये देखील. तर आपल्याला एक जिल्ह्याचा रेकॉर्ड तयार करायचा आहे, रेकॉर्ड करायचं आहे ऍक्च्युली. आम्ही त्या तयारीत आहोत सध्या. टेक्निकली आम्ही असिस्टन्स घेतोय सध्या. तर त्या मानाने तुम्ही तयारीत राहा. फार काही आपण एरवी सुद्धा योगा डे साजरा करतोच, फक्त हे एका वेळी असेल तोपर्यंत आपल्याकडे सीसीटीव्ही लावले जातील आणि एआय एनेबल्ड आपल्याला मॅन काउंट घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तयारी चालू आहे. अजून त्याचं पूर्ण स्ट्रक्चर आमचं डिफाईन झालं, परंतु तुम्हाला एक आयडिया असावी. आणि यामध्ये विद्यार्थी तर आपले सहभागी होतीलच, त्याचबरोबर आमचं असं म्हणणं आहे की गावातील जितके लोक सहभागी होतील त्यांनी शाळेत येऊन जर सहभाग नोंदवला किंवा छोट्या शाळांनी मोठ्या शाळांमध्ये येऊन एकत्र सहभाग नोंदवला तर आपल्याला तो त्यावेळेस काउंट घेणं पण सोपं होईल. आणि एका वेळी म्हणजे साधारण 7:30 ते 8:30 या वेळामध्ये असं एका वेळी एका जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नंबरनी सेम योगा केला जावा असं एक योगा रेकॉर्ड आपलं चालू आहे, विचाराधीन आहे. त्यावेळेस आम्हाला तुमचं सहकार्य लागेल सर्वांचं, कारण ह्याला एवढं मोठं क्राऊडनी एकदम करणं त्यावेळेस फार शिस्तीचं पालन होणं अपेक्षित आहे. त्यावेळेस शाळा या केंद्रस्थानी असतील आणि त्यांनी ते करणं अपेक्षित आहे.
तर तुम्हाला व्यवस्थित इन्स्ट्रक्शन दिल्या जातील, याला जिल्हा तालुकास्तरीय कमिटीज नेमल्या जातील, केंद्रस्तरीय कमिटीज नेमल्या जातील. त्या पद्धतीने आपण सर्व नियोजन करू. फक्त तुम्हाला याची एक कल्पना असावी म्हणून आम्ही आज इथे बोललेलो आहोत. बाकी सर्व इन्स्ट्रक्शन्स आता शिक्षण परिषद च्या अनुषंगाने तुम्हाला गुणवत्तेच्या बाबतीत आपण तडजोड करायची नाही आहे. आपला जिल्हा हा ऑलरेडी खूप चांगल्या चांगल्या इनिशिएटिव्हमुळे पुढे असलेला जिल्हा आहे. आपलं नाव घेतात सगळीकडे आणि गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड नको. आता बऱ्याचदा असं होतं की काही शाळांमध्ये खूप चांगली गुणवत्ता आम्हाला, म्हणजे आम्ही शाळा व्हिजिट करतो, आम्हालाही चांगलं वाटतं. परंतु काही शाळांमध्ये अजूनही थोडंसं काय म्हणतो ना, काही लोक, आपल्यातले सगळेच लोक चांगलं काम करतात असं नाही. काही लोकांच्या लिथार्जीमुळे त्या मुलांचं नुकसान होतं. अशा वेळी पर्यवेक्षण यंत्रणेने थोडंसं कडक राहून जिथं कामचुकारपणा होतो किंवा जिथं लिथार्जी होते तिथे मात्र तुम्ही कागदावर घेणं गोष्टी अपेक्षित आहे. तिथे तुम्ही तसं रिपोर्टिंग वरिष्ठांना करणं अपेक्षित आहे. तुमचे अधिकार वापरणं अपेक्षित आहे. ते थोडंसं प्रमाण कमी आहे. त्यामुळे काही छोट्या शाळा असतील किंवा जिथे शिक्षक कमी असतील किंवा दुसऱ्या काही अडचणी असतील तर अशा ठिकाणी मुलांचं गुणवत्तेचं नुकसान नाही झालं पाहिजे, हे आपण बघितलेलं पाहिजे. त्यानंतर आता एक गुढीपाडवा येत आहे, ज्या दिवशी शाळा प्रवेशाचा दिवस असतो. यावेळेस आपल्याला पट वाढवायचं, कारण दरवेळेस गुढीपाडवा आला की आपली पटसंख्या कशी घसरलेली आहे याच्या बाबतीत खूप साऱ्या बातम्या होतात. आता पटसंख्या का घसरते याच्यासाठी खूप अँगल आहेत. परंतु आता म्हणजे मी आता आपण बोलतच आहोत तर मला एक नमूद करावं वाटेल. मी ज्या दिवशी कडेगावला गेले होते तिथं चिंचणीला हनुमंतनगर शाळेचं मला फार कौतुक वाटलं त्यावेळेस की 1 ते 4 ची शाळा आहे, भागशाळा आहे, परंतु तरी देखील त्या शाळेमध्ये सरपंचाचं पण मूल शिकतंय, ग्रामसेवकाचं मूल शिकतंय, त्या शाळेच्या तिथल्या विकास सोसायटीच्या चेअरमनचं मूल पण त्याच शाळेत शिकतंय. तर अशा पद्धतीची शाळा असणं आहे चांगली. किंवा आपल्या स्वतः आपल्या कर्मचाऱ्यांची मुलं असतील किंवा आपल्या आता माझ्याही काही अधिकाऱ्यांची मुलं जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकतात. म्हणजे हे आहे ऍक्च्युली, असं काही नाही जिल्हा परिषद शाळांमध्ये तुम्ही शिकला म्हणून तुम्ही काय कमी आहात. तर ते आपल्याला काय होते, एवढ्यात काय झालेलं आहे की शिक्षकांचा गावाशी कनेक्ट थोडा कमी झालेला आहे, जो पूर्वी फार असायचा. आता आपण काय करतो की 10 ते 5 ड्युटी करतो आणि मग आपलं जे बॉन्डिंग आहे ना गावातलं ते थोडं कमी पडतं. आणि मग ज्यावेळेस आपल्याला प्रवेश वाढवायचा आहे, पट वाढवायचा आहे, त्यावेळेस गाव म्हणेल तसं सहकार्य करेलच हे सांगता येत नाही. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्यावेळेस त्या गावामध्ये जॉब करता तर त्या गावाशी एक कनेक्टेड असणं फार आवश्यक आहे. बऱ्याचदा मुख्याध्यापक कुठल्या ना कुठल्या कमिटीज मध्ये असतात म्हणून ते जातात ग्रामपंचायतीपर्यंत, परंतु शिक्षक म्हणून आपण फार मर्यादा आपल्याला लावून घेतलेल्या आहेत. तर मला असं म्हणायचं, ज्या गावात जातो ते आपलं दुसरं घर म्हणून आपण समजलं पाहिजे आणि तसं आपण तिथे काम करायला पाहिजे, तरच त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने होतील. तर तुम्हाला पट वाढवण्यासाठी पालक येतील, पालक तुमच्यावरती विश्वास ठेवतील. कुठेतरी तो ट्रस्टचा जो गॅप आहे ना तो आपल्याला भरायचा आहे आणि नक्कीच तुमच्यामध्ये ती गुणवत्ता आहे. मला शिक्षकांवरती फार विश्वास आहे. आणि आता आपल्यातले बरेचसे अधिकारी आहेत त्यांचं जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिक्षण झालंय. माझं स्वतःच सुरुवात शिक्षणाची जिल्हा परिषद शाळांमधून झालेली आहे. त्यामुळे असं तुम्ही त्यावेळेस लोकांना पटवून दिलं पाहिजे की जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकला म्हणून कोणी कमी होतो असं नाही. बऱ्यापैकी रिव्हर्स ट्रेंड खूप ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यामुळे मला असं अपेक्षित आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही गावाला चांगल्या विश्वासात घेऊन पट वाढीसाठी व्यवस्थित प्रयत्न केला पाहिजे. एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट गावात आपल्या शिक्षकांमुळे तयार झालं किंवा खूप उत्साही शिक्षकांचं लोक नाव घेतात. ज्यावेळेस माझ्याकडे काही सरपंच येतात भेटायला किंवा तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा चांगले पुढारी लोक असतात तर मला स्पेशली शिक्षकांचं नाव सांगून जातात. आणि त्यामुळे मला बरेचसे शिक्षक माहिती आहेत, जरी कदाचित मी त्यांना भेटली नसेल तरी पण त्यांचं कौतुक सांगतात. आणि त्यावेळेस मला छान वाटतं की दखल घेत आहेत, बोललं जात आहे. तर अशा पद्धतीने लोकांनी आपलं चांगलं नाव घेतलं पाहिजे, आपल्यामुळे चांगल्या पिढ्या घडल्या पाहिजेत. बाकी इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या गोष्टी आहेत त्या तर होत राहतील. आपण इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण खूप गती घेतलेली आहे, आपल्याकडे खूप चांगलं डेव्हलपमेंट झालेलं आहे, त्या होत राहतील. परंतु थोडं इन्फ्रास्ट्रक्चर कमी जास्त आहे, स्पेशली भागशाळा अजून आपण आता घ्यायला चालू केल्या. तर इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे म्हणून आपण गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. तोपर्यंत तुमच्या हातातून एक पिढी पुढे सरकत असते. तर कृपया करून थोडंसं सेन्सिटिव्हली बघा. आम्ही शिक्षण विभाग जिल्हा परिषद म्हणून आम्ही जितकं सहकार्य होईल तितकं आम्ही शिक्षकांना सहकार्य करतो. तुमचे प्रश्न सोडवायचे आम्ही प्रयत्न करतो. संघटनांशी समन्वय आम्ही ठेवून आहोत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं प्रशासनाबरोबर तुमचे वादंग तयार होणार नाही अशा पद्धतीचं वातावरण आम्ही मेंटेन ठेवलेलं आहे असं मला वाटतं. तर तशा पद्धतीचे तुम्ही रिझल्ट सुद्धा आम्हाला दिले पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे आणि हे तुम्ही नक्की करू शकता. मी तुम्हाला सर्वांना पुढच्या या सगळ्या आपल्या ऍक्टिव्हिटीजसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ इच्छिते आणि पुन्हा तुम्ही सांगली जिल्ह्याचं नाव एक शिक्षण क्षेत्रामध्ये पुन्हा वरती आणण्यासाठी तुम्ही
प्रयत्न कराल आणि आम्हाला साथ द्याल अशी पण मी अपेक्षा व्यक्त करते, किंबहुना आम्हाला तशी खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या सर्वांच्या कुटुंब प्रमुख आणि सांगली जिल्हा परिषदेच्या विद्यमान प्रशासक आदरणीय दोडमिसे मॅडम यांनी त्यांच्या कार्यबाहुल्यातनं आपल्या सर्वांशी सुसंवाद साधला आणि शॉर्ट बट स्वीट अशा पद्धत त्यांनी अनेक बाबींना स्पर्श करून त्याचं गांभीर्य अधोरेखित केलेलं आहे. त्यातलं महत्वाचं जे आहे ते स्क्वॉपच्या मध्ये आपले कालची एक सकाळची जी बातमी आहे, अर्थात ती जुना जरी हे असला तरी सुद्धा 13व्या-14व्या क्रमांकावर असणं आज हेही आपल्याला भूषणावं नाहीये, कारण नेहमी आपण टॉपलाच असायला पाहिजे. त्या दृष्टीने आपण कसं नियोजन करावं या बाबतीत आपल्याला एक दिशा आदरणीय मॅडमनी दिलेली आहे. तर सर्वच यंत्रणांनी याची गांभीर्याने नोंद, मी सुरुवातीलाही सांगितलं जसं मॅडमनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यानुसार सुद्धा आपल्या याच्यामध्ये हे झालं पाहिजे. आज सुद्धा साधारणपणे 105 शाळा ह्या अजून स्टार्टच झालेल्या नाहीत. त्याच्यामध्ये 36 माध्यमिकच्या शाळा आहेत आणि 69 प्राथमिक शाळा आहेत. तर त्या सर्व शाळांची स्टार्टिंग आज झालंच पाहिजे ऍट एनी कॉस्ट. त्या बाबतीत दक्षता घ्या. त्यातल्या काही शाळा जर समाज कल्याण आणि इतर विभागाच्या असतील तर त्यांना ऑलरेडी आपण त्या आयुक्तांना पत्र दिलेलं आहे. कामत साहेब असतील, बांबोरे मॅडम असतील, त्यांना ऑलरेडी पत्र देऊन झालं, तिथेही बघून घ्या. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं माननीय पालकमंत्री महोदयांचा जो नशामुक्त अभियान आहे याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सर्व ठिकाणी अलर्ट राहणं गरजेचं आहे. जसं मी मगाशी बोलताना बालविवाहाच्या बाबतीमध्ये सांगितलं की प्रशासनाला काही ठिकाणी आपल्या अलर्टनेसमुळं आपण वेळीच ती माहिती दिल्यामुळं काही बालविवाह आपण रोखू शकलो. अर्थात यामध्ये अधिक काम करण्याची गरज आहे. तसं इथं सुद्धा आपल्याला सर्वांनी हँड इन हँड काम करण्याची गरज आहे आणि त्यामुळं येणाऱ्या पिढीला जर खऱ्या अर्थानं आपल्याला भारताचा जर आधारस्तंभ बनवायचा असेल तर या बाबतीमध्ये हे उचललेलं आणि सांगली जिल्ह्यानं इनिशिएटिव्ह घेऊन आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेतनं हा एक वेगळा उपक्रम आपण पुढे घेऊन जातोय आणि जी काळाची गरज आहे ही विट्यासारख्या शहरामध्ये किंवा आणि इतर ठिकाणी सुद्धा ती मुलं आज त्या व्यसनांच्या याच्या आहारी गेलेत, विळख्यात आहेत, यातून आपल्याला बाहेर काढायचं आहे. तो एक महत्वाचा आहे. या अनुषंगानं काही स्पर्धांचं आयोजन जे आहे माध्यमिक विभागाकडून एकत्रित परिपत्रक जे होतं ते एक निबंध आणि चित्रकलाचं होतं आणि याचबरोबर मी मगाशी जे सांगितलं ते व्हिडिओ जो आहे 60 ते 90 मिनिटाचा, त्याचबरोबर जे जिंगल्स बनवायचे ते नादमधुर गीत आहे आणि त्याचबरोबर पोस्टर याची 31 तारीख मुदत आहे. आपल्या गावातले जेवढे जेवढे गट असतील, जेवढे जेवढे व्हॉट्सअप ग्रुप्स असतील त्या ठिकाणी ते परिपत्रक अजून पोहोचवा. अजूनही 2-4 दिवसामध्ये जास्तीत जास्त सहभाग आणि यामध्ये तालुक्याच्या यंत्रणेनं केंद्रप्रमुखापर्यंत सगळ्यांनी प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त सहभाग आणि चांगलं कॅची असं की जे ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर या नशामुक्तीपासून बाजूला जावं असं व्हावं ही एक अपेक्षा त्यामध्ये आहे. त्याचबरोबर माझ्या गावच्या धड्यामध्ये आपण अंतिम टप्प्यात आहोत आणि आदरणीय शिव मॅडम मी आपल्या वतीने आश्वस्त करेन की येणाऱ्या या 4-8 दिवसामध्ये आपली पुस्तिका अंतिम होईल आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते त्याचं प्रकाशन आपण करू. त्याचबरोबर रस्ता सुरक्षा अभियानामध्ये सुद्धा आपण चांगलं काम केल्याचा उल्लेख आदरणीय मॅडमनी नक्कीच केला आणि त्याचा एक आदर्श राज्यभर निर्माण झाला. 100 दिवसाच्या प्रोग्राम मध्ये सुद्धा आपल्याला राज्य सरकारने सुद्धा जे टार्गेट दिलेले आहेत त्याच्याही बाबतीमध्ये आदरणीय मॅडमनी मार्गदर्शन केलं आणि सगळ्यात महत्वाचं तो 5 मार्चचा जो शासन निर्णय आहे निपुण महाराष्ट्र याच्यामध्ये माझा वर्ग, निपुण वर्ग अशा पद्धतीची एक भूमिका घेऊन प्रत्येकानं त्यामध्ये आपले अध्ययन स्तर कशा पद्धतीने निश्चित करावेत आणि त्या दृष्टीनं पुढे जावं या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर चला सावली पेरूयाच्या अंतर्गत सुद्धा हा सुद्धा आपल्या आदरणीय सीओ मॅडमच्या मार्गदर्शनाखाली एक हटके उपक्रम आपल्या सगळ्यांना दिला. सयाजी शिंदे यांचं फाउंडेशन आणि जिल्हा परिषद यांचा हा संयुक्त उपक्रम. तर याच्यामध्ये सुद्धा माझी वसुंधरा की ज्याच्यामध्ये आदरणीय सीओ मॅडम आणि ग्रामपंचायत विभागाच्या मार्गदर्शनाखाली अनेक ग्रामपंचायती खूप उत्कृष्ट कामगिरी करतात आणि राज्य पातळीवरच नाही देश पातळीवरती पहिल्या 10 याच्यामधली बरीचशी बक्षिसं ही सांगली जिल्हा परिषदेने मिळवलेली आहेत आणि यामध्ये निश्चितपणे शिक्षण विभागाला सुद्धा योगदान देण्याचा एक हे आहे, योग आहे, भाग्य आहे आणि त्यामध्ये ते द्यावं अशा पद्धतीची अपेक्षा मॅडमनी व्यक्त केली. रोपवाटिका तयार करण्याच्या संदर्भात जे मार्गदर्शन केलंय त्यामध्ये करू आणि सगळ्यात महत्वाचं जसं आपण वेगवेगळे उपक्रम यशस्वी करत असतो, अगदी 2च दिवसापूर्वी आमचं योगा डे जो आहे 21 जूनचा याच्या अनुषंगाने एक
वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या अनुषंगाने जी काही ऍक्टिव्हिटी करायची आहे त्याची प्राथमिक चर्चा झाली होती. आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण जास्तीत जास्त विद्यार्थी, जास्तीत जास्त ग्रामस्थ, पालक, शिक्षक या सगळ्यांना एकत्रित करून हा एक वेगळा इव्हेंट त्या दृष्टीने आपण आयोजित करणार आहोत, हे लक्षात घ्या. आणि हे सगळं करत असताना आपण शाळा आणि विद्यार्थी हे केंद्रबिंदू मानून काम करूया. गुणवत्तेच्या बाबतीमध्ये कुठेही तडजोड करू नये अशा पद्धतीचा एक आग्रह मॅडमनी आपल्या पुढे आणि रास्त म्हणू आपण ही अपेक्षा आणि आग्रह व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर आदरणीय सीओ मॅडमनी जसं आम्हाला सुद्धा वेळोवेळी प्रोत्साहित करत असतात तसं त्यांच्याकडे वेगळे व्हिजिटर्स येत असतात आणि तुमचं कामाचं मूल्यमापन हे लोकांनी सांगणं, म्हणजे आपण स्वतःचे हे करण्यापेक्षा दुसऱ्यांनी आपल्या कामाचं हे सांगणं यामध्येच आपलं श्रेय दडलेलं असतं. तसं त्यांच्याकडे आल्यानंतर तुमच्या शिक्षकांचं जे कौतुक होतं की हे शिक्षक असं काम करतात, ह्या मॅडम चांगलं काम करतात, हे याच्या अर्थाने आपल्या कामाची पोचपावती ही मॅडमनी त्या अर्थाने दिली. आपल्याला त्या ठिकाणी पाठीवरती शाबासकीची थाप दिलेली आहे की चांगलं काम करण्याच्या प्रशासन 100% बरोबर आहे. आणि त्याचबरोबर थोडंसं प्रवेश यंत्रणेने गती घेण्याची गरज आहे, काही बदल करण्याची गरज आहे, कडक भूमिका घेण्याची गरज आहे हे सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं येत्या 30 तारखेला पाडवा आहे, या दिवशी गुढीपाडवा, पट वाढवा या दृष्टीने आपण वर्तमानपत्रामध्ये सुद्धा जाहिरातीचं नियोजन हे आदरणीय सीओ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे. त्या दृष्टीने आपलं पॅम्पलेट करण्याचं काम सुरू आहे. आपण गावागावासाठी पोस्टर सुद्धा जे आहेत ते तुम्हाला आम्ही हे देऊ, ते सुद्धा आपण लावा, गावागावात तशा पद्धतीचं वितरण करून घ्या आणि जास्तीत जास्त मुलं ही आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल होतील या दृष्टीने तुम्ही नियोजन करा. या दृष्टीनं खूप कमी वेळेमध्ये खूप मोलाचं मार्गदर्शन आपण मॅडम केलं आणि निश्चितपणे आपल्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्याचा आलेख हा उंचावत आहे. पण गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आपल्याला काम करण्याची आणि काही पॅरामीटर्स मध्ये गांभीर्यानं नोंद घेऊन काम करण्याची गरज ही नक्कीच आपण अधोरेखित केलीत. निश्चितपणे मी आपल्याला मनापासून आमच्या सर्व जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय केंद्र पातळीवरच्या पर्यवेक्षण यंत्रणेच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. आणि निश्चितपणे आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये सकारात्मक बदल दिसतील असं एक अभिवचन या सर्वांच्या वतीनं देतो. आणि आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. खूप छान पद्धतीनं आजची शिक्षण परिषद खरं तर आपली सुगी संपते शिक्षणाची, आणि त्यामध्येच आपण विविध उपक्रम अतिशय यशस्वीरित्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माननीय शिक्षणाधिकारी साहेब गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे छानपणे उपक्रम राबवत आहोत. त्यातलीच एक उपक्रम आपला ऑनलाईन गुणवत्ता शोध चाचणी आपण जिल्हा परिषद सांगली आणि दैनिक पुढारी यांच्या संयुक्त विद्यमानं घेत आहोत. 6 तालुक्यांमधून ही आपली गुणवत्ता शोध चाचणी झालेली आहे. त्यावर विद्यार्थी खूप आनंदानं चाचण्या सोडवत आहेत. आणि आता जतमध्ये सुरू आहे. उर्वरित 4 तालुक्यांमध्ये 5 एप्रिल अखेर आपलं संपूर्ण कामकाज पूर्ण होते. उर्वरित तालुक्यांना या कामासाठी शुभेच्छा आहेत मॅडमच्याकडून. तसंच आता साहेबांनी पण सांगितलं की गुढीपाडव्यासाठी आपण विविध उपक्रम, आपण प्रचार प्रसिद्धी दरवर्षी करतोय. माझी शाळा आदर्श शाळा या योजनेतून आपण त्याला प्रचार आणि प्रसिद्धी देतोय. पण म्हणावाच का तितका प्रतिसाद आपल्याकडून मिळावा यासाठी आपण विविध प्रकारचे बॅनर्स, म्हणजे आपले शाळेनं वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम वर्षभर राबवलेले असतात. वर्षभर राबवलेल्या उपक्रमांचे विद्यार्थ्यांचे फोटो जर आपण बॅनर्स आणि फ्लेक्स करून जर बाहेर सार्वजनिक ठिकाणी जर लावले तर निश्चितपणे शाळेकडं, त्या बॅनर्सकडं आपलं गावकऱ्यांचं, ग्रामस्थांचं लक्ष जातं. आणि नकळतपणे गावची जी नाळ आहे, माझी शाळा ही अशी आहे, अशी गावातल्या लोकांची भावना होती आणि शिक्षकांप्रती एक वेगळी भावना तयार होऊन विद्यार्थी पट वाढण्यास नक्कीच मदत होईल. हे करावं. आताच मॅडमने अजून एक आयडिया आपल्याला सुचवलेली आहे. लगेचच तुम्हाला एक आज उद्या किंवा संध्याकाळपर्यंत ती आयडिया पण तुमच्यापर्यंत पोहोचवतोच की पट वाढवायसाठी आपल्याला काय करता येईल त्या पद्धतीनं. तर हे आपण गुढीपाडव्याला विशेष फोकस करून, म्हणजे लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल करून घ्यायचं आहे. आणि गेल्या वर्षीपेक्षा जास्त पट यावर्षी निश्चित आपला वाढेल, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहील. म्हणजेच खऱ्या अर्थानं आपलं जो FLN साठी जे निपुण महाराष्ट्र घडवण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होईल. या निमित्तानं आज या ठिकाणी माननीय प्राचार्य रमेश होसकोटी सर आणि त्यांची टीम, अश्विनी पाटील मॅडम व इतर सहकारी
आणि खूप छान पद्धतीनं मॅडम आपल्याला निपुण महाराष्ट्र घडवण्यासाठी आता 2री ते 5वी पर्यंत कशा पद्धतीनं कृती कार्यक्रम देता येईल 30 जून पर्यंत याचं मार्गदर्शन भाषा विषयाचं झालेलं आहे. लवकरच गणिताचा पण अध्ययन स्तराचे वाचन आणि लेखनाचे कृती या आपल्याला मिळतीलच यांच्याकडून. या कृती आपण करून घ्याव्यात मुलांना. शक्यतो 30 जून पर्यंत आपण कुणी वाट पाहण्याची गरज नाही की माझा विद्यार्थी हा 75% तयार झालेला आहे. तर यासाठी आपण सर्व शिक्षक बंधूंनी आणि भगिनींनी प्रयत्नशील राहावं. माननीय प्राचार्य साहेब यांचं खूप खूप धन्यवाद. तसेच आपली जी पर्यवेक्षण यंत्रणा आहे या पर्यवेक्षण यंत्रणेनं या 2-3 महिन्यामध्ये अधिक सजग राहून निपुण महाराष्ट्र तर घडेलच, शिवाय आपला पट जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळांचा वाढेल यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे. त्यासाठी विशेष लक्ष द्यायचं आहे. या निमित्तानं यांचं परीक्षा यंत्रणेचे मी आभार मानेन. ज्ञानप्रकाश फाउंडेशन आपल्याला नेहमीच ऐनवेळी केव्हाही लिंक देऊन खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतात. त्यामुळे ऍट अ टाइम आपल्याला अगदी खालच्या स्तरापर्यंत शाळेपर्यंत पोहोचता येतं. ज्ञानप्रकाशन फाउंडेशनचे आम्ही खूप खूप शिक्षण विभागाच्या वतीनं आभारी आहोत. माननीय शिक्षणाधिकारी साहेबांनी आपल्याला विशेष मार्गदर्शन केलं, त्यांचाही आभार. आणि 4 चांद लगाए दिए आज के शिक्षण परिषद के माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि खूप खूप आपल्या वतीनं सुद्धा आभार. आणखी कोणाचं जर आभार मानायचं राहिलं असेल तर त्या सर्वांचा आभार. ते दिवाणजी देशमुख कोण आहे? आता इथं वर्णमान स्वरचिन्ह पूर्ण वापरून तो श्रुतलेखन या ठिकाणी या स्तरावर विद्यार्थी करणार आहे. 6वा स्तर बघा. आता श्रुतलेखनच करणार आहे पण वर्णमालेतील सर्व अक्षरे स्वरचिन्ह वापरून शुद्ध लिहितो अशा पद्धतीचं हे या ठिकाणी झालेलं आहे. अध्ययन स्तर 7वा. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे व जोडाक्षर युक्त शब्द लिहितो. आता इथं फरक काय आहे? स्वरचिन्ह तर वापरणार आहे, वर्णमालेतील सर्व अक्षर पण वापरणार आहे, पण इथं जोडाक्षर इथं ऍड झालेले आहे अध्ययन स्तर 7 मध्ये. मग या ठिकाणी जोडाक्षरयुक्त शब्द तो लेखनासाठी आपल्याला या ठिकाणी त्याला तयार करायचा आहे. अध्ययन स्तर 8. आता बघा इथं शब्द मर्यादा कमी झाली पण पुढचा स्तर बघा काय आहे? सोप्या जोडाक्षराची 1 ते 2 सोपी वाक्य पाहून लिहितो. किती? 2 ते 3 शब्दाचं आहे पण सोपे जोडाक्षर त्याच्यामध्ये ऍड झाली पाहिजेत आणि 1 ते 2 सोपी वाक्य. आता वाक्य नाही नुसतं तर 2 वाक्य, 1 किंवा 2 वाक्य तिथं आले पाहिजेत. पण ती किती शब्दांची मर्यादा किती? ते त्या ह्याच्यामध्ये 2 ते 3च असली पाहिजेत आणि ती सोपी जोडाक्षराची वाक्य असली पाहिजे. अध्ययन स्तर 9. 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेली 2 ते 3 वाक्य पाहून लिहितो. आता बघा 8वा आणि 9व्या स्तरामध्ये काय फरक आहे? शब्द मर्यादा इथं वाढलेली आहे, इथं 2 ते 3 आहे. या ठिकाणी आपल्याला 4 ते 5 शब्द घ्यायचे, सोपी शब्द घ्यायचे, जोडाक्षर तिथे पण आहेत, इथं पण आहेत. पण इथं 1 ते 2 सोपी वाक्य आहे. पण अध्ययन स्तर 9 वर 2 ते 3 वाक्य पाहून लिहायचं आहे त्याला. वरच्या अगोदरच्या स्तरामध्ये 1 ते 2 आणि पुढच्या आता 9व्या स्तरावर 2 ते 3. आता 10व्या स्तरावर पाहूया आपण. 2 ते 3 परत आपण रिपीट आलो बघा. 2-3 शब्दाचा आहे पण त्याचा स्तर बघा काय झालेला आहे. आता 1 ते 2 सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो. आता या ठिकाणी पाहून लिहित होता आतापर्यंत 9व्या स्तरापर्यंत. आता 10व्या स्तरावर विद्यार्थी गेलेला आहे, त्याला पाहून लिहायला शिकलेला आहे तो. आता इथं ऐकून लिहिणं अपेक्षित आहे पण ते वाक्य कशी असली पाहिजेत? 2 ते 3 शब्दांचीच सोपी वाक्य त्याला आपण सांगितलं पाहिजे, तो ऐकून विद्यार्थी लेखन केलं पाहिजे. आता अध्ययन स्तर 10वा बघूया आपण. 2 ते 3 शब्द जोडाक्षर युक्त 1 ते 2 वाक्य ऐकून विराम चिन्हासह योग्य गतीने लिहितो. आता काय बदल आहे? 10 आणि 11व्या अध्ययन स्तरांमध्ये शब्द आहेत पण इथं आता जोडाक्षर युक्त वाक्य ऐकायचंय त्याला आणि विराम चिन्हासह आणि योग्य गतीने लेखन करायचं आहे. तर तो विद्यार्थी 11व्या स्तरावर तो असणार आहे. स्तर 12वा. 2 ते 3 सोप्या शब्दांची 2 ते 3 सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो. आता वरती आता 11व्या स्तरांमध्ये आणि 12व्या स्तरांमध्ये काय फरक आहे? वरती पण आता बघा वरती जोडाक्षर आहे पण आता याच्यात जोडाक्षर नाही.
पण 1 ते 2 वाक्य आहेत तिथं. पण आता इथं वाक्यांची मर्यादा वाढलेली आहे, स्तर वाढलेला आहे. इथं 2 ते 3 सोपी वाक्य त्याला ऐकायची आहेत आणि लिहायची. ते पण कसं लिहायची, योग्य गतीनं त्यानं लेखन केलं पाहिजे, तर तो विद्यार्थी 12व्या स्तरावर या ठिकाणी येतो. 13वा स्तर बघूया. 2 ते 3 सोपे शब्द, सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हासह 3 ते 4 वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो. आता बघा, वरचं अध्ययन स्तर 12 आणि 13 मध्ये काय फरक आहे तेवढं आपण जाणून घेऊया. तर शब्दांची मर्यादा तेवढीच आहे. यामध्ये जोडाक्षरं ऍड झालेली आहेत, विरामचिन्हासह लिहायचं आहे. 3 ते 4 वाक्य त्याला ऐकवायचं आहे आपण आणि विद्यार्थी योग्य गतीने लिहायचा आहे. असे विद्यार्थी जर असतील तर आपल्याला लेखनामध्ये इयत्ता 3री ते 5वीच्या दरम्यान त्याच्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांना अध्ययन स्तर 13 मध्ये आपण ठेवू शकतो. आता अध्ययन स्तर 14वा बघूया आपण. श्रुत लेखनाकरिता आहे. 4 ते 5 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो. श्रुत लेखनासाठी आपल्याला द्यायचं त्याला 4 ते 5 शब्दांची 1-2 वाक्य सोपी वाक्य त्याला योग्य गतीने लिहिता आले पाहिजे. तर तो असे विद्यार्थी 14व्या स्तरावर असते. आता काही जणांना असं लक्षात आलं असणार की 14व्या स्तरावर सोपा आहे, 12वा स्तर काठीण्य पातळी आहे, असं काही शिक्षकांना वाटत असेल तर नाही. त्याच्यामधलं जर तुम्ही एक जर बघितलं असेल, ऐकून लिहितो, पाहून लिहितो, हे जर गती जर त्याचा स्तर बघितला असेल तर त्याचा स्तर क्रम व्यवस्थितपणे लावलेला आहे. जर आपल्याला जर 14व्या स्तरावरच जर येत असेल आणि तो 14व्या स्तरावर जर तुमचा विद्यार्थी शुद्ध लेखनाच्या बाबतीत असेल, जर 12व्या स्तरामध्ये तो विद्यार्थी पूर्ण नसेल तर त्याला त्याची तयारी आपल्याला 12व्या स्तरावरच करून घ्यायचं आहे. नंतर 12-13 पूर्ण झाल्यानंतरच 14व्याकडे आपल्याला यायचं आहे. तर 15वा स्तर बघूया काय आहे. 4 ते सोपी शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हासह ऐकून योग्य गतीनं लिहितो. आता इथं काय झालेलं आहे, 4 ते 5 शब्द आलेले आहेत, इथं जोडाक्षरे त्याला आलेली आहेत, तो विरामचिन्हाचा ऍड झालेला आहे आणि योग्य गतीनं तो लिहितोय. असे विद्यार्थी आपल्याला 15व्या स्तरावर आपल्याला ठेवायचे आहेत. 16वा स्तर बघूया काय. 4 ते 5 सोपी शब्द, सोपी जोडाक्षरे यांनी युक्त 2 ते 3 वाक्य विरामचिन्हासह योग्य गतीने लिहितो. आता ऐकून नाही, इथं योग्य गतीने लिहितो. ऐकून हा शब्द आता इथं आपला ड्रॉप करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी इयत्ता 2री चे वाचनावर 14 आणि लेखनावर 16 आणि याच पद्धतीनं आपले इयत्ता 3री ते 5वीच्या दरम्यान वाचनावर आणि लेखनावर 16 असे स्तर आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहोत. तरी आज मला इथं हे सादरीकरण करण्याचे आपले जिल्हा परिषद सांगली तसंच डाएट परिवार यांनी मला इथं संधी दिली, त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद शिंदे सर. आपण इयत्ता 2री ते 5वी यामध्ये निपुण भारत अभियानांतर्गत देण्यात आलेल्या सर्व अध्ययन स्तराची ओळख करून दिली आहे. काही तांत्रिक कारणामुळे वासंती मॅडम यांना शेअर करता आलं नाही. पुढच्या जो बुधवार असेल त्यावेळी आपण त्यांना संधी देऊया, कारण आता आपल्या ऍक्टिव्हिटी सादर करायच्या आहेत बुधवारी आणि गुरुवारी. सर्वांना एक विनंती राहील, सर्व शिक्षकांना आणि पर्यवेक्षक यंत्रणा यांना, आपण बुधवार हा मराठीच्या कृतींचा बुधवार आणि गुरुवार हा गणित कृतींचा गुरुवार या पद्धतीनं आपण 2 जे वार आहेत बुधवार आणि गुरुवार हे माननीय संचालक व माननीय आयुक्त शिक्षण पुणे यांच्या सूचनेनुसार ह्या 2 दिवसीय ऍक्टिव्हिटी या निपुण अंतर्गत घेत आहोत. आज अध्ययन स्तराची ओळख करून दिलेली आहे आणि उद्या गणिताविषयी अध्ययन स्तराची ओळख माननीय पेटकर सर करून देतील आणि उद्याची आपण जे आहे ते युट्यूबवर तुम्हाला शेअर करू, ते तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार बघू शकता. बघितल्यानंतर यातील ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्यानुसार आपल्याला आपल्या वर्गातील मुलांच्या अध्ययन स्तरासाठी काम करायचं आहे. मॅडमनी, माननीय सीओ मॅडमनी देखील आपल्याला उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या सूचनेनुसार तसेच माननीय प्राचार्य रमेश संस्कृती साहेब यांच्या सूचनेनुसार आणि माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली गायकवाड साहेब यांच्या सूचनेनुसार आपण आपला सांगली जिल्हा पूर्णपणे निपुण आहेच, परंतु तो घोषित करण्याची आता वेळ आलेली आहे आणि त्यानुसार प्रत्येक वर्ग हा आपला 75% वर जाण्यासाठी गेलेलाच आहे, परंतु तो जाण्यासाठी देखील काही वर्ग मागे असतील, त्यांच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि त्यानुसार 30 जून पर्यंत आपल्याला सर्व 100% आपल्या शाळा ह्या निपुण जाहीर करण्याच्या उद्दिष्टातून आपण काम करूया.
फक्त बुधवार आणि गुरुवार या युट्यूबच्या माध्यमातून सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती सर्वांना करते. दुसरी एक विनंती राहील की सांगली जिल्हा डाएट आपलं जे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आहे यांच्या मार्फत कालच आपण नवीन युट्यूबची लिंक किंवा युट्यूब चॅनल केलेला आहे सुरुवात. यामध्ये सर्व शैक्षणिक व्हिडिओ काही नवीन माहिती यामध्ये आपण देणार आहोत. त्यासाठी आपल्याला 3000 सबस्क्रायबर होण्याची गरज आहे. ही सर्वांना विनंती करते की सर्वांनी याला सबस्क्राईब करावं जेणेकरून लाईव्ह आपल्याला हे सर्व सेशन दाखवता येतील. आणि या चॅनलला जर आपण सर्वांनी सबस्क्राईब केलं तर सर्वांसाठी हे एक शैक्षणिक चॅनल म्हणून भविष्यात पूर्णपणे आपल्याला उपलब्ध होईल. त्यासाठी सर्वांना विनंती करते की सर्वांनी सबस्क्राईब करावं. आजचं जे रेकॉर्डिंग आहे ते आपण या चॅनलवरती शेअर करतोय आणि उद्या गणिताचा वार आहे तो त्याविषयीचं रेकॉर्डिंग देखील आपण उद्याच्या युट्यूबवर शेअर करतोय. सर्वांचं मनपूर्वक आभार.